हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय रूप पाहता नो जनी सुख झाले मोसाजनी तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव रूप पाहता लोचणी सुख झाले साजणी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बापर खुमा देवी बरा सर्व सुखाचे आगर बापर खुमा देवी वार सर्व सुखाचे आगर बापर खुमा देवी सर्व सुखाचे आगर बापर खुमा देवी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम जय जय राम वैकुंठेचा हरे वैकुंठीचा हरी वैकुंठेचा हरे वैकुंठीचा हरी कान्हा यशोदेच्या घरी कान्हा यशोदेच्या घरी कान्हा यशोदेच्या घरी कान्हा यशोदे कान्हा यशोदेच्या घरी रांगतसे हांगणी रांगतसे हांगणी रांगतसे हांगणी रांगतसे हांगणी माथा जाऊळाची वेणी माथा जाऊळाची वेणी माथा जाऊळाची वेणी माथा जाऊळाची हरी माता जाऊ राशी धरी माता जाऊ राशी पायी पैंजण आणि वाळे अरे पायी पैंजण आणि वाळे पायी पैजनाने वारे हाती नवनीताचे गोळे हाती नवनीताचे गोळे हाती नवनीता रांगतसे हांगणी रांगतसे हांगणी माथा जाऊळाची वेणी माथा जाऊळाची वेणी माथा जाऊळाची माथा जाऊळाची वेणी माथा धन्य यशोदाते माय माय धन्य यशोदाते माय धन्य यशो दाशी जनी वंदी पाय दाशी जनी वंदी पाय दासी जने वंदे दासी जने वंदे पाय रांगतसे हांगणी रांगतसे हांगणी रांगतसे हांगणी रांगतसे हांगणी माथा जाऊळाची वेणी माता जाऊळाची वेणी माता जाऊळाची वेणी
माता जावळाची वेणी माता जावळाची वेणी माता जावळाची वेणी विठोबार घुमाई विठोबार घुमाई विठोबार घुमाई विठोबार घुमाई विठोबार घुमाई विठोबार घुमाई वैकुंठी सहारी वैकुंठी सहारी यशोदेच्या घरी तान्हा यशोदेच्या घरी रांगू लागला रांगू असे विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल हरी विठ्ठल 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 काळी 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 विठ्ठल कुंडली कमरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज की जय पवन सूत हनुमान की जय प्रभु रामचंद्र भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय छत्रपति शिवाजी महाराज की जय नमः पार्वते पते हर हर महादेव भारत माता की गौ माता की सनातन धर्म की सद्गुरु जोग महाराज की विठ्ठल 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 वैकुंठीचा हरी ताना यशोदेच्या घरी रांगत हा अंगणी माथा जावळाची वेणी पायी पैंजण आणि वाळे हाती नवनीताचे गोळे रांगत हा अंगणी माथा जावळाची वेणी धन्य यशोदा ती माय दाशी जनी वंदीपाय रांगतसे हांगणी माथा जावळाची वेणी नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची दुसरी चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका जुळून या कर चरणी ठेवी तो माथा चरणी ठेवी तो माथा परिसावी विनंती माझी पंढरीनाथा परिसावी विनंती माझी पंढरीनाथा चरणी ठेवी तो माथा परिसावी विनंती माझी पंढरीनाथा परिसावी विनंती माझी पंढरीनाथा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका मनोजवं मारुत तुल्य वेगं जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरायुत मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये नागेन्द्रहराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकराय नमः शिवाय शरदिंदु समाकारे परब्रह्म स्वरूपिणी
वासरा पीठ निलयी सरस्वती नमस्तुते विठ्ठल 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 आता वैवाशित पावनाती भासती पंचानन समाना तया श्रोत्याची आचरणी जाना साष्टांग नमन करीतसु वाद्यभूषित पावन तो प्रत्यक्षामरेंद्रा समान तयाची आचरणी जान साष्टांग नमन करीतसु आता गान गंधर्व देवता कोकिळ कंठस्वर आराका जी कीर्तनी वैवासित लोका तयाची आचरणी नमनगा मज दिसत सो परम विख्यात तुझो जान ब्रह्मयाचा सुतू नारद जान नाम तितिक्षु तयाची आचरणी नमनका जेने धर्म जितविलाची बळे तो संभाजी जान नवाळी कावतरला जयाची आकुळी तया छत्रपतीची आचरण कमळी साष्टांग नमन करीतसो विठ्ठल 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 हरी विठ्ठल 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 हा विठ्ठल 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 हरी विठ्ठल 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 जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिलिमिया नदी दिव्य गोदा तटीचा विलासी सदा प्रिय जो सज्जना वैष्णवासी जया वर्णिता प्रेम अत्यंत चित्ता नमस्कार माझा श्री गुरु एकनाथा आदोराम तपोवनादिगमनं नत्वाम्रग कंचनं वैदेही हरणं जटायु स्मरणं सुग्रीव संभाषणं वाली निर्दलं समुद्र तरणं लंकापुरी दहनं पश्यन्त रावण कुंभकर्ण रणं यद्वीत रामायणं विठ्ठल 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 वैकुंठीचा हरी ताना यशोदेच्या घरी रांगत हा अंगणी माथा जाऊळाची वेणी प्रस्तुत प्राप्त प्रसंग निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय देवमान्य साध्वी जनाबाई यांचा कालापर प्रसंगातील प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग विठ्ठल 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 प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या गंगाखेड निवासी साध्वी जनाबाईंचा अभंग आहे. साध्वी जनाबाई नमूद करतात की वैकुंठातला हरी हा यशोदेकडे आला. चार्वाकांचा वाद आहे. तो चार्वाक नावाचा व्यक्ती स्वयं श्रुतीकडे जातोय आणि श्रुतीला त्याने प्रश्न केला, हे श्रुती माते, या सनातन या वारकरी संप्रदायामध्ये अनादी कालापासून चालत आलेल्या या पवित्र संप्रदायातल्या अनुयायी साध्वी जनाबाई नमूद करतात की वैकुंठातले भगवान यशोदेकडे आले. हे काय भाष्य? श्रुती चार्वाकाला सांगती, राजा जरा हिशोबात बोलत जाय. त्या जनाबाई आता ती हल्लीची बाई नाही, दुसऱ्याच्या सुनायला लावून देणारी. त्या जनाबाई आता आणि त्याच्या बोलत्यात त्या अत्यंत काहीतरी अभ्यासपूर्वक बोलतात. तू कशाला वेड्यासारखं करतो? नाही म्हणे, मला कळून घ्यायचंय
की अंशात्मक अवतार भगवंताचे 24 झालेत. मग एकाच अवताराच्या बाबतीत असं का बोलायचं? वैकुंठीचा हरी तान्हा यशोदेच्या घरी. श्रुतीनं सांगितलं मलाही जनाबाईला जाऊन विचारावं लागेल, कारण मी दिलेलं उत्तर एखाद्या वेळेस तुला मान्य असेल नसेल, त्याच्याकरता मी जनाबाईकडे जाते. आणि श्रुती जनाबाईकडे गेल्या. विश्वातला पहिला पत्रकार कोणतं? श्रुती होत्या. जनाबाईंच्या चरणावर नतमस्तक झाल्या. विचारलं माय, वैकुंठातला हरी यशोदेकडे आपण सांगता? होय. अंशात्मक 24 अवतार झाले, त्याच्यापैकी 22 बाजूला लोटा, 2 अवतार पूर्ण आहेत. पूर्णावतार रामकृष्ण पूर्णावतार, रामकृष्ण पूर्णावतार, रामकृष्ण पूर्णावतार. गुरुजनाचा येणे करोनी संहार, पूर्णावतार पूर्णावतार दुर्जनाचा येणे करुणे संहार, पूर्णावतार रामकृष्ण, पूर्णावतार रामकृष्ण. दुर्जनाचा येणे करोनी संहार, पूर्णावतार रामकृष्ण. राम आणि कृष्ण ही 2 अवतार पूर्ण आहेत. आणि याच्यापैकी एका भगवंताचं वर्णन केलंय, वैकुंठीचा हरीण ताना यशोदेच्या घरी. श्रुतीला साध्वी जनाबाई सांगतात, श्रुती माते, प्रभू कौशल्याच्या पोटी जन्माला आले आणि तिथंच थांबले, म्हणून वर्णन करायची गरज नाही. पण भगवान द्वारकाधीश श्रीकृष्ण परमात्मा देवकी मातेच्या पोटी जन्माला आले, तिथे न थांबता यशोदेकडे गेले, म्हणून वैकुंठीचा हरी तान्हा यशोदेच्या घरी. रांग तसे हांगणी माथा जाऊळा चिवेनी. चिमुकल्यापणाचं वर्णन केलंय. तो चिमुरडा आहे, छोटासा आहे देव, रांगत होता. डोक्यावर सुंदरशी कोमलशी जावळा आहेत. पायी पैंजण आणि वाळे, हाती नवनीताचे गोळे. पायात पैंजण आहेत, हातात वाळे आहेत. बालपणातले अलंकाराचं वर्णन केलं. आणि मला असं वाटतंय विश्वाचा बाप अन्न ग्रहण केलं त्या दिवशी लोण्यापासूनच सुरुवात झाली. आपल्या पेप्सी पासून होत्यात. येडपड बाप त्याच्या तोंडात गारीगारच देईल, पेप्सीच देईल, आईस कांडीच देईल. म्हणजे लागट्याला भेटली गायन वासरू घेऊन पंढरपूरला जाय. म्हणजे 10 जन्मात लेकरू झालं नव्हतं ते बाप इतका येडेवान करतो. काही त्याच्या तोंडात देईल. बिड्या देत जाऊ नको म्हणजे बरं आहे. राजे हो, आपल्याला कन्या हो, पुत्र हो, हे झाल्याच्या नंतर अन्नग्रहण नावाचा एक विधी असतो. पाणीग्रहण आणि अन्नग्रहण नावाचा एक विधी असतो आपल्या संस्कृतीमध्ये. बाळाला आईचं दूध कमी पडत असताना ज्या वेळेला, आता हॉस्पिटलमध्ये ते कमकुवत असेल, डॉक्टरनं काय सांगितलं असेल, नितीनजी तो भाग सोडून द्या. पण बऱ्यापैकी सदृढ माता आहेत, त्यांच्या रक्ताचं तयार होणारं दूध वक्षस्थळात साचतं आणि ते आपल्या बालकाला रक्ताचं दूध करून पाजतात. पण ज्या वेळेला त्याचं शरीर थोडंसं मोठं मोठं व्हायला सुरुवात होती, त्यावेळेला ते कमी पडतं. अशा वेळेला अन्नप्राशन नावाचा विधी असतो, ग्रहण विधी, जलप्राशन. त्या दिवशी एक सात्विक पदार्थ, त्याला गाईच्या दुधातली पदार्थ पचत नसतील, पण कुठंतरी माशीच्या पायाइतकं त्याच्या जिभेला द्यायचं असते. आपल्या संस्कृतीत सर्वात लेकराच्या जिभेला लावत असतात तो मध मोहळाचा. अशी विधी असतात. महाराज, भगवंताचा अन्नप्राशन विधी लोण्यापासून सुरुवात झाला. हाती नवनीताचे गोळे. लोणी हे कोमलतेचं प्रतीक आहे, सात्विकतेचं प्रतीक आहे. लोणी पांढरं शुभ्र आहे, शुभ्रतेचं प्रतीक आहे, तेजाचं प्रतीक आहे.
आणि लवचिकतेचं प्रतीक आहे, कोमलते. त्याच्याकडे जाणाऱ्यानं अंतकरण कोमल करूनच जावं. गवळणी त्या तोंड बोललिया, काय काय ताकद. गोपी सुद्धा बोलतात, नामदेवराय एका ठिकाणी सांगतात, धन्य यशोदा ती माय दाशी जनी वंदी पाय. आणि यशोदेला मातृत्वाचा पुरावा देऊन टाकला. खर तर कृष्णाच्या आई नव्हत्या यशोदा, आई ही देवकी आहे. तरी पण यशोदेला आई हा पुरावा दिला मातृत्वाचा. धन्य हा शब्द वापरलाय, दाशी जनी वंदी पाय. आणि यशोदा मातेच्या चरणावर मी डोकं ठेवते असा जनाबाईंचा पुरावा आहे, सिद्धांत आहे. हा साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ. तुम्ही जेवढा मला आशीर्वाद देताल त्याच्यावर मी तुम्हाला बोलण्याचा प्रयत्न करेन. विठाला विठाला विठाला, मोठ्या श्रद्धेने, मोठ्या भावयुक्त अंतकरणाने चालत असलेली ही जुनी परंपरा, परम पावन सात्विक सदाचारी पुण्यशील वृत्तीची माणसं, एका फार मोठ्या शहराच्या लगत असलेलं, त्याच्यापेक्षा धर्मवीर शंभूराजांच्या भक्तीचा, शौर्याची गाथा आणि त्या शौर्याचा सुगंध घेत असलेली तुम्ही माणसं, काही अंतरावर सागराच्या वैभवाला लाजवील असं भक्तीचं सूत्र ज्यांच्या ताब्यात आहे, असे माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांचा भक्तीचा गंध अर्जित करणारी तुम्ही माणसं, अजून काही अंतरावर वैराग्याचं टोक, धगधगतं वैराग्य. महाराज विश्वातल्या 14च्या 14 अग्नीला लाजवील असं तेजस्वी प्रकरण ज्यांच्या जीवनात आहे, ज्यांचं जीवन आहे, असे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांच्या भक्तीचा सुगंध जवळून घेणारी माणसं तुम्ही. आम्हाला 450 किलोमीटरहून यावं लागतंय. तुम्ही इतकी पुण्यवान केशनंदमधील मंडळी. असं एक मोठ्या शहराच्या, प्रगतशील शहराच्या बाजूला असलेलं हे केशनंद नावाचं गाव, तुम्हा गावकऱ्यांच्या वतीनं चालत असलेला हा धर्म उत्सव, ज्ञानाचा उत्सव, अन्नदानाचा उत्सव, अशा परम पावन तुम्हा सर्वांच्या वतीने गावातील केशनंद मंदिर जेवढ्या आडनावाची मंडळी असतील तेवढ्यांना कोटी कोटी धन्यवाद. तुम्हा सर्वांच्या वतीनं चालत असलेला हा उत्सव, आणि त्या उत्सवामध्ये एक छोटीशी नामस्मरणाची आहुती टाकण्याचा योग माझ्यासारख्या सर्वसामान्य गिरगावच्या बाळूला येतोय. ते माझं परम भाग्य आहे. विठाला 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 विठाला. तुम्हा केशनंद ग्रामस्थांच्या वतीने माझ्याशी संपर्क करत असलेले आदरणीय नितीनजी गावडे, बरोबर ना, ते संपर्क करत होते, त्यांनाही धन्यवाद. या मंडळातील बऱ्यापैकी मोठी मोठी माणसं आहेत, मगाशी भेटले ते आपल्याला, सावंत दादा आधी करून सगळी मंडळी, पुढा तिकडे तुमच्याकडे घ्यायला आलते ते चंद्रकांतजी, आधी करून पुन्हा तुमच्या मंडळातली सर्व सदस्य मंडळी, की गावात जेवढ्या केशनंद गावात जेवढ्या आडनावाची मंडळी असतील तेवढ्यांना कोटी कोटी धन्यवाद. मृदंगाचार्य महाराज हरिभक्तीपरायण, अनिल अनिल ओळखीचा आहे माझ्या, खूप दिवसाचा अनिल महाराज आहेत, तुम्हालाही धन्यवाद. गायन क्षेत्रातलं गोडसं असं उंच नाव ज्यांचं आहे, आणि हल्ली कीर्तनं पण फार त्यांच्याकडे आहेत, असे स्वरत्न प्रवीणजी महाराज सोळंके ते सुद्धा आहेत, त्यांना सुद्धा प्रणाम करतो. त्यांच्या बाजूचे आदरणीय हरिभक्तीपरायण पवन महाराज आहेत, त्यांच्या बाजूचे पवन महाराज आहेत, त्यांच्या बाजूचे नामदेव महाराज, आणि चोपदार मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या तुळशीवाल्या ताई आदी करून विनेकरी बाबा सर्वांना प्रणाम करतो. साऊंडवाल्यांना तर कोटी कोटी धन्यवाद. ब्रह्मवादिनीवाले तुम्हाला सुद्धा प्रणाम. उपस्थित आपला अमूल्य वेळ खर्च करून आलेली तुम्ही श्रोते जनार्दन, तुमच्याही चरणी साष्टांग दंडवत करतो. प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती,
वैकुंठीचा हरी तान्हा यशोदेच्या घरी. काही सात्विक लोकांची शंका नाही, पण विवेक अंतःकरणात ठेवून विचार करत होती माणसं की देवकीच्या सानिध्यात, वसुदेवाच्या सानिध्यात, कंसाच्या भीतीपोटी वसुदेव देवकीनं निर्णय घेतला आणि भगवंताला गोकुळात नेऊन ठेवायचं ठरवलं. असं एखादं दुसरं गाव नव्हतं का तिथं प्रभूनं जावं? केशनमध्ये यायला पाहिजे होतं, अजून एखाद्या गावात यायला पाहिजे होतं. असं यशोदेचंच घर काय होतं? त्या काळात काय राजे महाराजे नव्हते? काय यशोदेकडं? तर त्याची मूर्तिमंत अशी गोडशी काही प्रकरण आहेत. आपल्या वेळात मला जितकी सुचतील तितकी मांडण्याचा प्रयत्न करतो. विठाला विठाला विठाला. महाराज, देवाला पवित्र स्थळ आवडते आणि मला असं वाटतंय त्या प्रांतात गोकुळासारखं पवित्र काहीच नव्हतं. एका व्यक्तीनं प्रश्न केला, गोकुळात पवित्र असायला असं काय होतं? तिथं कोणती संत होती? कुठलं देवांचं अधिष्ठान होतं? देव गेल्याच्या नंतरच गोकुळाचं नाव प्रसिद्ध झालंय, मग तरी देवाला गोकुळ का आवडलं? नंद यशोदेचा वाडा का आवडला? याचं एकमेव कारण होतं, गोकुळा इतकं पवित्र मला असं वाटतंय भारतातच गाव नव्हतं. कारण पुराणाच्या कर्मकांडाच्या सिद्धांतानुसार 5 कोटीचं जरी घर बांधलं तर वास्तुपूजा गायीशिवाय पूर्णत्वाला जात नाही. आपल्याकडे एक गाय का होत नाही, वास्तूच्या दिवशी बांधावं लागती, नंतर देणं का होईना दुसऱ्याला. कारण त्या गायीच्या शेणाच्या वासानं बऱ्याच बायकाला अटॅक आलाय, नाही का? गायीच्या शेणाला हात लावल्यावर त्यांच्या अंगाला खरुजी आली. त्याच्यामुळं गायीचं कुठं चालतंय यांना. ज्याच्या दारात गाय आहे त्यानं समजायचं माझं घर स्वर्ग आहे, माझं घर स्वर्ग आहे. चला, सर्वसामान्य माणसाला हे शक्य नसतंय. दोघं पती पत्नी कुठंतरी कामाला आहेत, मुलं शाळेत आहेत, घरी दुसरं कोणी करायला नाही. अशा वेळेला गाय नसेल, मान्य करू शकतो, देवही मान्य करेल, मीही करील, तात्विक सात्विक लोक मान्य करतात. पण ज्या घरच्या बायकांना दिवसात 5 बाऱ्या आरशापाशी डोकं इचरायचं काम आहे, फरची पुसायला बाया, भांड्याला बाया, धुण्याला बाया, खाऊ घालायला नसत्यात वाटते, मग दिवसाकाठी 10-15 वेळा आरशापाशी सारखा कंगवा घेऊन इचरायचंच काम आहे. त्या बायकांचे पिठल्यात केस, भातात केस, भाकरीत पण केस. त्या बायकांनी एखाद्या गाईला जर दारात बांधून चारा चारला तर काय पॅरलीस होईन का तिला? आपण लोकांना बोलायचं प्रवीणजी असं नाही. ज्या महाराजाला बऱ्यापैकी प्राप्ती आहे, चांगल्या प्रतीचा बंगला आहे, दारात चांगलं मस्त भरपूर जागा आहे, स्पेस म्हणतात ना त्याला, अशा महाराजांनी एखादी गाय सांभाळली तर तो नरकाला जाईल का? लोकांनाच सांगायचं गाई सांभाळा, गाई सांभाळा. महाराजांनी सुद्धा सांभाळायची असती तरच त्यानं लोकाला उपदेश करायचा, नाही तर लायकी नाही त्याची गायीवर बोलायची. मी 27 वर्षापूर्वी एका व्यक्तीच्या वास्तूला गेलो. नितीनजी, चांगलं घर होतं तुमच्या घरासारखं. वास्तूला गेल्यावर माणूस मोठा होता, पैशावाला होता. त्याला मी सांगितलं, आता तुमच्या वास्तूची पूर्णाहुती आहे आणि आता नंतर गायीची पूजा करावी लागती. त्यानं सांगितलं, माझ्या सगळ्या मित्रांकडे घोडे आहेत पण गायीच नाहीत. त्याचे मित्र सारे पाकिस्तानीच, म्हणजे वारकरी एकही मित्र नव्हता त्या भंगिऱ्याचा. त्याला गायी कशा सांभाळता येतील? घोडे होते त्यांच्या. आणली एका गरीब पाहुण्याकडे गाय होती, ती गाय आणली.
कंपाऊंड मधल्या एका कोपऱ्यातली एक फरची ढिली केली मिस्त्री बोलून, तिथं थोडंसं उकरलं, रात्रभर गाय बांधली, गाईचं शेण आणि गोमूत्र जेवढं एका रात्रीमध्ये प्राप्त होईल तेवढं त्या जाग्यामध्ये टाकून दिलं, फरची बसून टाकली. त्यानं ती गाय त्याच्या पाहुण्याकडे सुपूर्द केली. मला विचारलं, महाराज हे कशा करता? राहू दे राहू दे राहू दे राहू दे राहू दे बसा. मागं पुढे म्हणतोय, नंतर काड्या करायच्या नाही. देवाच्या जेवणाचं सुद्धा साधं वर्णन आहे. 9 लाख गाईचं वर्णन एकट्यानंद राजाकडे. असे 9 नंद होते, यतीनंद, महानंद, भयनंद, साक्षीनंद. हे नंद राज एकट्याकडे नव्हता, 8कडे किती असत्याल. गोकुळात असा माणूसच नव्हता की त्याच्याकडे 14 गाई नाहीता. 13 गाईवाला माणूस नव्हता. 10, 11, 12, 13 नाही, 14च्या पुढे. मग एक गाय एक वास्तू पवित्र करते, तर ज्या गावात लाखानं गायी आहेत ते गाव किती पवित्र असेल. आणि तेच ठिकाण जगाच्या बापाला आवडलं. वसुदेवाच्या अंतकरणात तो भाव प्रगट केला, बाबा मला कुठंच नेऊ नका, गोकुळात न्या. म्हणून मालक जनाबाई पहिल्या कडव्यात म्हणतात, वैकुंठीचा हरी, वैकुंठीचा हरी, वैकुंठीचा हरी, ताना यशोदेच्या घरी, ताना यशोदेच्या घरी, ताना यशोदेच्या घरी. हरे रागत सिंहांगनी, रागत सिंहांगनी, रागत सिंहांगनी, रागत म्हणून भगवंताला गोकुळ आवडलं. आणि त्या गोकुळात यशोदा आईसाहेब राहत होत्या. यशोदा आईसाहेब ज्या पतीच्या नावानं कुंकू लावत होत्या त्या पतीकडे 9 लाख गायी होत्या. म्हणून यशोदेकडे देवाला जावंसं वाटलं. त्याचा अजूनसा एक पुरावा आहे का महाराज, काही जन्मामध्ये या स्त्रीने अग्नीची साधना केली, सेवा केली. आताच्या हल्लीच्या या प्रगतशील इंटरनेट सुविधेनं फार मोठं उंच शिखर गाठलेल्या, प्रचंड पैशाचा संग्रह घरात असलेल्या बायका अग्नींची उपासना करू शकत नाहीत. ते सावकार कोण आहेत त्यांना उठवा जरसक, लांब बसून ऐका, नुसते आलादी उठवा, कारण ते सध्या वरी येत हवेत. विडाला 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 विडाला. आपल्याला 10 मिनिटाकरता त्रास आहे, त्याच्या घरातली लोक किती सहन करत असतील. प्रणाम करावा घरातल्या लोकांना. काय महाराज, काय जीवन जगतेत माणसं. विठाला 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 विठाला.
साधना केली. तुम्ही आरोप करताल माझ्यावर की बाळू महाराज असं आम्हाला का म्हणतो, तुम्ही नाहीत करू शकत. महाराज, अग्नीची साधना करण्यासाठी स्वयंपाक चुलीवर करावा लागेल. आणि तुम्ही गॅसवरले काय करू शकता. एका गोष्टीनं तुमचं नशीब उंच गेलं असेल, पण एका गोष्टीनं नशीब तुमचं नदीच्या पलीकडे गेलंय. जुन्या काळातली स्त्री, आपली आजी असेल, कोणाची आई असेल, कोणाची पणजी असेल, जुन्या काळातली स्त्री चुलीवर स्वयंपाक करत असताना, पहाटेची भाकरी किंवा चपाती भाजत असताना, ती सुरुवातीला एक लहानशी भाकरी करायची, बारीकशी, एक रुपयासारखी, आठाण्यासारखी, रुपयासारखी, नाण्यासारखी एक छोटीशी भाकरी ती तयावर टाकायची आणि ती भाकरी काढून लगेच त्या चुलीत टाकायची. पाण्याचे 2 शिपडायचे थेंब आणि अग्नीला नमस्कार करायचा. पहिला घास अग्नीला द्यायची. कारण सांगू तुम्हाला, या पृथ्वी तलावरचे वैदिक सनातन संस्कृतीतले, भारतीय संस्कृतीतले, माझ्या वारकरी संप्रदायातल्या सर्व देवता अग्नीच्या मुखानं जेवत असतात. अग्नीच्या मुखानं. म्हणजे आपण वास्तू करतो ना, वास्तूच्या वेळेला जे हवन करतो का, त्या हवनामध्ये सर्व देवतेंना, या वर या वरे बस, त्या सर्व देवतेला, नितीनजी पुढे, त्या सर्व देवतेला आपण आवाहन करतो, आमंत्रित करतो. ते अग्नीच्या मुखाने त्याच्यात अवदान टाकतो. कुठलाही हवन असो, भगवान गणेशाचा असो, लक्ष्मी व्याग असो, गणेश व्याग असो, नवरात्रीमधला असो, विष्णू व्याग असो, महारुद्र स्वाहाकार असो, या सर्व देवतेंना आपण अग्नीच्या मुखाने देत असतो. म्हणून सकाळी पहिलं भाजलेलं एक छोटंसं पानगं, तो नैवेद्य अग्नीच्या मुखात टाकल्याच्या नंतर पार पितृगणापासनं तर पाताळगणापर्यंत, यक्षापासून किन्नरापर्यंत, किन्नरापासून गंधर्वापर्यंत, गंधर्वापासून चारणापर्यंत, चारणापासून विद्याधरापर्यंत, विद्याधरापासून लोकपाळापर्यंत, या सर्व देवता त्या एका चिपट्यात तृप्त होतात. शिकलेल्या नसतील हो जुन्या म्हाताऱ्या, त्या शाळेत गेलेल्या नसतील, पण काय विवेक असेल त्या माहुल्यांकडे की अग्नीला प्रार्थना केली, हे अग्नी नारायणा, तुझ्या मुखातून सर्व देवता जेवतात. हे अग्नी नारायणा, मी केलेला पाक, मी केलेला स्वयंपाक, मी केलेलं हे सगळं अन्न या ज्या ज्या घरात कुटुंबातल्या लोकांच्या उदरात जाईल, पोटात जाईल, त्यांना ते पोषक ठरो. तुझाच अंश असणारा जठराग्नी नावाचा अग्नी त्या अन्नाला सर्वाची तृप्तता देवो. आणि म्हणून जुन्या काळातली बाई पहिला घास अग्नीला टाकत होती. हा काल यशोदेचा आहे. फार काल झालं. कालांतरानं एके दिवशी अग्नी प्रगट झाला गावडेजी, आणि अग्नीने यशोदेला बोलायला सुरुवात केली. जन्म मागचा सांगतोय, मागचा. विश्वाचा बाप यशोदेकडे का, उदाहरण क्रमांक 2. आणि विचारलं त्या स्त्रीला, माय, एवढ्या दिवसापासून तू माझी साधना केलीस, मी तुझ्यावर प्रसन्न आहे, काय पाहिजे तुला माग. महाराज, त्या काळात एका प्रांतीय राजाची पत्नी होती. एखादं पुराण बघा, लक्षात येईल तुम्हाला. त्या राजाचं नाव माहीत असे होईल, कारण मागच्या जन्मात यशोदा कोण होत्या हेही तुम्हाला कळेल. फार मागचा जन्म, एकदम एक दोन दुसरा तिसरा नाही, त्याच्या पाठीमागचा फारसा. आणि ती राजपत्नी आहे. तिने विचार केला, वाडा हवेली वैभव सगळं काय आपल्याकडे आहे, आपण मागावं काय. आणि तिने अग्नीला एकच सांगितलं, देशील का. अग्नीनं सांगितलं, बाई, मला तुला देण्याची माझी मानसिकता आहे, पण माझ्या आटोक्याच्या पलीकडचं जर मागशील तर मी कसं देऊ. प्रयत्न करील देण्याचा. ठीक आहे, माग. तिनं सांगितलं, अग्नी नारायण एकच विचार करते, पंढरपुरातला मालक माझ्या पोटी जन्माला यावा, हे मला देऊन टाक. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र माझ्या पोटी जन्माला यावं, हे मला देऊन टाक. अग्नीनं सांगितलं, बाई, तथाच तू म्हणत नाही, एकदा त्यालाच विचारून येऊ दे, कारण ते माझा बाप आहे. सर्व देवता ज्याचा ऐकतात तो पंढरपुरातला मालक आहे. आणि अग्नी देवाकडे गेले आणि देवाला विनंती केली, प्रभू,
ज्या बाईनं कितीतरी वर्ष माझी साधना केली, कितीतरी जन्म माझी साधना केली, मी तिच्यावर प्रसन्न झालो आणि तिने एकच मागितलंय की भगवान विष्णू परमात्मा माझ्या पोटी यावं. भगवंताने स्मित हास्य केलं आणि अग्नीला सांगितलं, अग्नी तिच्या उदरातून जन्म घ्यावा. तिचं पुण्य फारसं आहे, तिचं पुण्य फार आहे, पण तिच्या उदरातून जन्म घ्यावा इतकं पुण्य तिचं नाही. पण तुझ्यासारख्या पवित्र अग्नीची जिनं साधना केली, तिला वाताहात वाऱ्यावर सोडणार नाही. तिच्या पोटातून जरी जन्म नाही घेतला तरी 11 वर्ष 53 दिवस तिच्या घरी राहील. महाराज हा अग्नीचा आशीर्वाद यशोदेला. मग कोणे काळी अग्नीची साधना केलेली सात्विक सदाचारी पुण्यशील स्त्री, हा प्रचंड आशीर्वाद तिच्याकडे पडला आणि विश्वाच्या बापाला पोटातून जरी जन्म नाही घेता आला तिच्या कुशीतून, पण 11 वर्ष 53 दिवस तिच्या घरी राहावं लागलं. काही दिवस तिच्या मांडीवर खेळावं लागलं, तिचं स्तनपान सुद्धा करावं लागलं. हे अग्नीच्या आशीर्वादाचं प्रचंड सूत्र घेऊन जन्माला आलेली यशोदा ती गोकुळात राहत होती, म्हणून जगाचा बाप तिच्याकडे गेल्या जनाबाई म्हणतात. ब्रह्मांडाचा हरी वैकुंठेचा हरी, ओ वैकुंठीचा हरी, 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 वैकुंठीचा हरी. कान्हा यशोदेच्या घरी, कान्हा यशोदेच्या घरी, कान्हा यशोदेच्या घरी, रांगत से, रांगत से, रांगत से हांगणी, रांगत से, रांगत से, रांगत से हांगणी, रंगत से, रंगत से, रंगत से हांगनी, रंगत से, रंगत से, रंगत से हांगनी. म्हणून साध्वी जनाबाई नमूद करतात, माझ्या वारकरी संप्रदायातले अधिकारी व्यक्तिमत्व म्हणजे जनाबाई. वारकरी संप्रदायातली एक नाविन्यातली क्रांती म्हणजे जनाबाई. वारकरी संप्रदायातला एक आगळा वेगळा पुरुषार्थ म्हणजे जनाबाई. महाराज नामदेवरायांना माझ्या श्रीगुरु आळंदीतले मालक माऊली महावैष्णवांना कीर्तन परंपरेत आदेश द्यावा. मनाभंग, मनाभंग एवढा मोठा आगळा वेगळा अदृश्य आणि दृश्य स्थितीतला दर्जा जर कोणाचा असेल तर तो साध्वी जनाबाईंचा होता. शाळा आहे का जवळ इथे? बरं, एवढा मोठा दर्जा जनाबाईंचा. कारण वाक्य कोणाचंही ग्राह्य धरल्या जात नाही. वैकुंठीचा हरी, ताना यशोदेच्या घरी, अग्नीची साधना, पवित्र गायीच्या पदस्पर्शाने पुनीत असलेली माती, पुन्हाही सांगत राहील तुम्हाला. पण सांगणारी व्यक्ती किती दर्जेदार आहे. जनाबाईंचा भक्ती संप्रदायातला, वारकरी संप्रदायातला पुरुषार्थ पाहायचा झाला तर त्यांच्या हातानं देव जेवत होता. जेवी पंढरी राव दिये सभे, जेवी पंढरी राव हे सवे जेवी पंढरी राव, हे सवे जेवी पंढरी राव,
नामयाची जनी कोणती भाव नामयाची जनी कोणती नामयाची जनी कोणती भाव नामयाची जनी कोणतीचा देवी पंढरी रावती देवी पंढरी रावती सवे देवी पंढरी रावती सवे काय भाव असेल महाराज देव जेवत होता देव नामदेवरायाची तर मला असं वाटते गावरान तुपाची बरणी कधीच नसेल नितीनजी साखरेचं पोत नामदेवरायाकडे कधीच नव्हतं गव्हाचा बंधा कट्टा गोविंद भाऊ नव्हता त्यांच्याकडं नामदेवरायाकडे देव घरी आल्यावर मला बसायला टाकली अशी गादी कधीच नसेल त्यांना नेसायलाच चांगलं नव्हतं सोंबाचा करधोडा रक्त्याची लंगोटी सुंबाचा करडोडा रक्ताची लंगोटी सोंबाचा करधोडा रक्त्याची लंगोटी सुंबाचा करडोडा रक्ताची करडोडी नामा वाळवंटी कीर्तन करी नामा वाळवंती कीर्तन करे नामा वाळवंती कीर्तन करे सुंबाचा करदोडा रक्त्याची लंगोटी नामा वाळवंटी कीर्तन करी आज नामदेवरायाच्या जनाबाईच्या नावावर बाकीच्या लोकांचं कशाला इचकायचं काय गिरगावकराचा थाट आहे पांढरं शुभ्र धोत्र पांढरं शुभ्र शर्ट 8 दिवसापासून माणसाचे फोन सकाळी घ्यायला येऊ का आळंदीमध्ये इथपर्यंत बेजार ज्या घरात व्यक्तीचं घर पाहिल्यावर रावणाला ओव्हरटेक केलं आणि तेवढ्या घरचा माणूस गिरगावकराच्या स्वागता करता कोणाच्या नावावर नामदेवराय तुकोबाराय नामदेवराय चोखोबाराय नाथ बाबा केले उपकार सांगू मी काय उपकार सांगू मी काय आपला करी ऐसी माया बापन करी ऐसी माया धर्मे त्यांच्या देखीले पाया धर्मे त्यांच्या देखीले पाया दिले अक्षया भयदान का दिले अक्षया भयदान का दिले अक्षया भयदान गा दिले अक्षया भयदान गा केले उपकार सांगू मी काय बापना करी ऐसी माया धर्मे त्यांच्या देखीले पाया दिले अक्षया भयदान वा काय वर्णन करू शकता या उपकारांचं मग इतकं आपलं चांगलंय तरी एकादशी धरायला पाहिजे आपण परवाला उत्तर भेटले ते म्हणले एका महाराजांनी एकादशीला पोहे खाल्ले मग पटका बांधला शोकांती काय ही क्रांती आहे आपली महाराज ज्या संप्रदायातल्या साध्वीनं देवाला जीव घालावं एवढी मोठी क्रांती आणि आपण एकादशीला पोहे खावा काय मोठी क्रांती आहे वा 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 यमाला सुद्धा कळणार नाही त्याला नरक कोणता द्यावा याच्या पलीकडे सांगू का त्या महाराजाला पाकिट देणाऱ्याला पण नरक विठाला 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 विठ्ठला 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 काय झालं माहितीये का तुमच्यातल्या 2% लोकांना इतका पैशाचा गर्व झालाय स्वतःला रावणच समजायलेत आपल्या संप्रदायातल्या धर्मातल्या 2% लोकांना इतका गगा आलाय की त्यांना फक्त देखावा आवडायलाय आणि ह्या नालायक भडव्यांमुळे संप्रदायाचं वाटोळं आलंय महाराजाला नालायक म्हणायचं नाही नालायक महाराजाला डोक्यावर घेणारे यांच्यातले 2% हरामखोर आहेत तुम्हालाही नरक भेटणार विठाला 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 काय दर्जा आहे महाराज त्या माऊलीचा देव जेवत होता देव या लोकांच्या किमतीमुळे तुमच्या सोप्यावर बसल्याच्या नंतर आम्हाला वाटतंय आपला मळ त्यांच्या सोप्याला लागतो काय इतकं महाराष्ट्रात फिरतो काचासारखी लोकांची घरं स्फटिकासारखी लोकांची घरं बसायला आम्हाला आणि ती माऊली झोपड्यात राहिली नामदेवरायाच्या घरची सगळी पात्र खापराची होती
सगळी पात्र कापराची. वाक्य कोणाचंही मानल्या जात नाही. ते वाक्य ग्राह्य धरण्यासाठी आणि वाक्य दर्जेदार येण्यासाठी तितका जीवनात संघर्षही लागतो, तितकी घासाघाशी लागते जीवनात. हे तुम्ही वरपंगी गोष्टीला बोलता त्याच्याकडे लय पैसे आहेत. अरे या देशामध्ये पैसे गुंडाकडे पण येत. इतकं नका बळबळ जाऊ. नाही म्हणले ते महाराज लय भारीच्या गाडीत आले. अरे या देशातले गुंड सुद्धा भारीच्या गाडीत बसते. महाराज बसायला काय नवलाची गोष्ट आहे. या देशातले महाराज विमानात बसत होते, टपऱ्या नाही. या आताची फिरतेत का वरून हे टपरे विमान, याच्यात नाही, पुष्पक विमानात बसत होते. ज्याला विश्वातल्या कोण्याच वातावरणाची भीती नाही, या विमानात बसल्यावर सांगते कृपया यात्रीगण ध्यान दीजिए, मौसम बहुत खराब है, पेटी बांध लो, पडत विमान खाली आहे. तुझं चित्र कोटीहून येवोनी मार्गी उद्धरिले शिमुनी, शरभंग जाता विमानी, म्यारे प्रार्थोनी पुशिले. हा त्याचा पुरावा आहे. लावरं चित्र सशे धरणाऱ्याच्या कुळातली बाई विमानाला थांबेती. थांबा. त्या विमानात मुनिश्री शरभंग होते. शरभंग जाता विमानी, म्यारे प्रार्थोनी पुशिले. मग शबरीनं नमस्कार केला, विमान खाली उतरलं, प्रणाम केला आणि जीवनाच्या उद्धाराचं साधन विचारलं. याला म्हणायचं महाराज, याला म्हणायचं पुरुषार्थ. आपल्या संप्रदायातला पुरुषार्थ कोणता माहिती? मी रात्री सांगितलं, तुम्ही होते. सप्त्यामध्ये वरचळीत काम करताना एखाद्याच्या खिशातली 100ची नोट पडावा खाली आणि 5000 लोक आहेत त्या नोटीला, कोणीच हात लावू नये. का? ही आपली नाही. शेवटी फिरल्याच्या नंतर त्यानं खिशाला हात लावल्यावर आपलीच नोट महाराजाला पाय लावताना, पाय पडताना पडली, त्यानंच उचलावा. बाकी सगळ्याला दिसली तरी तिला हात लावू नये. याला म्हणायचं संप्रदायातला बदल. चालू कीर्तनात शेजाऱ्याला चुना मागून तंबाखू खातू, हरामखोरा भडव्या नालायका. हा कीर्तनातला पुरुषार्थ आहे का? नरकाला जाण्याचा पुरुषार्थ आहे तो. विठाला 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 विठाला. आम्ही वारीला गेलोत म्हणजे जातोच, आजही जायचंय दर महिन्याच्या वारीला. तो 16च्या वारीत असताना फार दिवसापूर्वीची गोष्ट आहे. एक टेम्पो होता 407, त्याच्यात आम्ही जवळजवळ 35-36 माणसाचं सगळं बिछाईत टाकलेलं. रोज एक जण माणूस म्हणायचा माया पिशवीतले 3 लाडू गायब आहेत. कोणाचे रव्याचे असायचे, कोणाचे बुंदीचे असायचे, कोणाचे कशाचे असायचे. महाराज, आळंदी ते पंढरी पायी चालणाऱ्या लोकांनी लाडूसाठी दुसऱ्याची पिशवीच कावा, कशासाठी जायचं वारीला? हा पुरुषार्थ आहे आपल्या संप्रदायाचा नाही. कथनी पठाणी करोनिया काय, कथनी पठाणी करोनिया काय हो, वाचोनी रहनी वाया गाय, वाचोनी रहनी वाया गाय. कथनी पठाणी करोनिया काया, कथनी पठाणी करोनिया काया हो, वाचोनी राहणी वाचोनी राहणी वाया. महाराज, साधना, पठण, पाठांतर, वाचन या सगळ्या गोष्टी आपण जर कर्मशील नसो तर सगळं मातीत जाते. वागणं हा सर्वात मोठा पुरुषार्थ आहे. काय जनाबाई असतील, 14 लोकांच्या ताटातलं उरत तर नव्हतंच नामदेवरायच्या घरी,
पण आदा कदा भांडे धुताना साधी कण जरी दिसले तरी त्या कण जनाबाई पुसून घेत होत्या. मला एक कळतंय माझ्या लहानपणचं. आता तुम्ही फार मोठ्या शहरातली माणसं आहेत, तुम्हाला हे सांगितल्यावर तुम्ही म्हणताल गिरगावकराच्या गोळ्या संपल्यात. पण माझ्या लहानपणी शेतात कपड्यात भाकरी बांधून न्यायची, त्याला गाळणं किंवा पालव म्हणायचे. भाकरी बांधायचं, कपडा, पालव, गाळणं, 3 शब्द. अजून 2 आहेत पण ते पुन्हा कधी सांगू. सगळ्या गोळ्या एकखट्या घेतल्यावर रिॲक्शन येत असते. तर कपड्यामध्ये घरची माणसं भाकरी बांधून द्यायचे. ती भाकरी अशी झाडाखाली सोडली की तो माणूस ते जेवण करायचा आणि भाकरीचा कुस्कूर खाली पडला की असा हातावर घ्यायचा, ते खाऊन टाकायचा. आता संध्याकाळी खिचडीचं कुकर लावल्या जाते. मालकाने मला ॲसिडिटी झाली, माझ्या पोटात स्टोव पेटलाय, थोडा धिल प्या 2 त्याच्या पोटावर, म्हणजे त्या पेटल्यावर याचा ॲसिडिटी जळून जाईल. ठीक आहे, बंदची बंद कुकर सकाळी ग्राउंडच्या बाहेर रिचिल्या जाते. काळ डोळे उघडून उभं आहे. असं जर तुम्ही वागत असाल तर तुमच्या नातवा पंतवाच्या काळात भाकरीसाठी भीक मागावं लागेल, हे कल्पना करा. पण आज जर आपल्या नातवा पंतांना भाकरीचा दुष्काळ येऊ नये असं जर कोणाला वाटत असेल तर खायचे नसतील तर पात्रावर गुलाबजामुन घेऊ नका. चेंडू फेकल्यावर गुलाबजामुन डस्टबिन मध्ये फेकून द्यालेत, लाडू फेकून द्यालेत, कितीतरी नुकती चपात्याच्या मोठ्या कोरा, बंदा भाजीचा द्रोण, हे उद्या भविष्यात आपल्या 3ऱ्या-4थ्या पिढीला भीक मागायला लावणारी कहावत आहे. वेळी सावध राहा, वेळी. अन्नावर माजायचंच नाही. पैसे लय झाले ना तर त्याच्या गाद्या करा. असं करत नसते पण करा. पण अन्न किती जरी झालं तर माजू नका. गरिबी आल्यावर लाजू नये, श्रीमंती आल्यावर माजू नये. पुन्हा एक दुसरी गोष्ट, खाऊन माजावं पण टाकून माजू नये. माणसं शिकलेली नव्हती हो, पण प्रचंड ग्रंथातल्या वाक्याला लाजवतील अशी शब्द होती काही काही लोकांची. खाऊन माजा, टाकून माजू नका. काय पुरुषार्थ या शब्दातला. ही सगळ्यातल्या ताटातलं एकत्रित करून जनाबाई उशिरा जेवायच्या, कारण त्यांना दळावं लागायचं. ते दळायला पंढरपुरातला येत होता. वैकुंठीचा हरी ताना यशोदेच्या घरी. पुरावा कोणाचा याच्यावर सांगतोय. देव दळायला यायचा आणि दळण आटपल्याच्या नंतर त्याला भूक लागतच नव्हती हो. ह्या बाईला जीव घाला हा भाव, मग म्हणायचं जना मला भूक लागली. जनाबाईनं सांगितलं देवा, ताजं तवानं वेगळं काढलेलं असं काही नाही, सगळ्याच्या ताटातलं उरलेलं, शेवटी पातेल्याच्या बुडाला उरलेलं खरडण काढलेलं शिल्लक आहे. भगवंतानं सांगितलं काय हरकत नाही, ते पण असू दे. देवाने एका ताटात जेवायचं. कोण तिये भाव जेवी पंढरी रावतीये सवे. जिच्या ताटात देव जेवत होता, देव, त्या माऊलीचं वाक्य आहे. त्या माईचा पुरुषार्थ आहे. वैकुंठीचा हरी ताना यशोदेच्या घरी. 2 सांगितले, अजून एक सांगतोय. गायीनं पवित्र होती याच्याकरता भगवान परमात्मा तिथे गेले त्या भूमीवर. यशोदेला अग्नीचा आशीर्वाद याच्याकरता गेले. अजून एक पुरावा आहे का? 7व्या अवतारात काल मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांचा प्रगट दिन आहे. जन्मोत्सव सोहळा आहे. काल मृत्यूलोकामध्ये अयोध्येमध्ये भगवान प्रभू रामचंद्र अवतीर्ण झाले. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांचं राज्य आणि हरिदिनीच्या पुण्याने तेजस्वी झालेला राजा रुक्मांगद राजा, या 2 लोकांच्या नगऱ्या अत्यंत पवित्र होत्या. अत्यंत पवित्र. मोठ्यांचा पुरावा सांगतो. प्रभू रामचंद्राच्या नगरीमध्ये अजराजाच्या काळापर्यंत आणि रुक्मांगद राजाच्या स्वतःच्या काळापर्यंत गावातला एकही माणूस खाली जाळलाच नाही. खाली जाळलाच नाही. ही वैकुंठाला जात होती महाराज. पुरीसह राजा वैकुंठा गेला, पुरीसह राजा वैकुंठा गेला. पुरी म्हणजे नगरी. अख्ख्या गावासह रुक्मांगद राजा एकादशीच्या पुण्यावर वैकुंठाला.
मग धर्मांगद, मग मुक्तांगद, मग पुन्हा किती अंगद होते घरी गेल्यावर पान. मी 2 सांगितले, रुक्मांगदाचा, मुक्तांगद, धर्मांगद अशी राजे होत गेली. ह्या 2 नगरीतला अजून एक पुरुषार्थ सांगतो. रुक्मांगद राजाच्या नगरीमध्ये आणि प्रभू रामचंद्राच्या नगरीमध्ये केस पिकल्याशिवाय बाई मरत नव्हती, केस पिकल्याशिवाय माणूस मरत नव्हता. कडबा जनावराला खाला चांगला पण तिला कणीस येत नाही. म्हणजे तुम्हाला माहित असेल, तुम्ही आता वैभवात, तुम्ही परिस्थिती पाहिलेली माणसात, तुम्हाला माहित आहे. ज्यांनी परिस्थिती पाहिली त्याला बांड ज्वारी कळती, जिला कणीस येत नाही तिला बांड म्हणतात. म्हणजे प्रभू रामचंद्राच्या नगरीत ज्वारीला कणीस येत नाही असं ताटत नव्हतं. धरणी धरी पीक, गायी ओळल्या म्हैशी, कापसाला बोंड लागत नाही असं झाडत नाही, सोयाबीनला शेंग लागत नाही असं झाडच नाही, तुरीला शेंग लागत नाही असं. आपल्या तुरीला कधी कधी बाबर होती. बाबर कळतं का तुम्हाला? नुसती हिरवीगार, इतकी हिरवीगार की तिच्यात उभं राहून फोटो काढाव, पण फुलाला आणि शेंगाला पत्ताच नाही. आंब्याला मोहर येत असतो, सुरुवातीला येत असतो त्याला तौर म्हणतात, नंतर विकसित होत असतो त्याला मोहर म्हणतात, आणि मोहर विकसित झाल्याच्या नंतर फळ लागतात त्याला कैरी म्हणतात. पण कधी कधी आंब्याचा तौर मोहरात येतच नाही, तो इतका विकसित होतो की त्याचे जुडगे बनतात. जुडगे, फळ लागत नाही त्याला, फळ नाही, नुसता शोभायमान आंबा दिसतो. असं प्रभू रामचंद्राच्या नगरीत होत नव्हतं. धरणी धरी पीक. प्रभू रामचंद्राच्या नगरीमध्ये पशुपक्षी सुद्धा अपमृत्यूने मरत नव्हती. कारण आज राजाचा पुरुषार्थ होता. महाराज यमाला आकर्षित केलं, यमाला सांगितलं, लक्षात ठेव, माझ्या भक्तीचा पुरुषार्थ जर तुला मोठा वाटत असेल तर माझ्या नगरीतली तरुण लोक नेत जाऊ नको. आणि आज 11 वर्षाचं पोरग मेले. प्रभू रामचंद्र राजे होते त्यावेळेला, आणि तो सात्विक माणूस महर्षी वशिष्ठांकडे गेलाय. वैकुंठीचा हरिताना यशोदेच्या घरी. का यशोदेच्या घरी धाव घेतली? उदाहरण क्रमांक 3. वशिष्ठांकडे ती व्यक्ती गेल्याच्या नंतर वशिष्ठांना सांगितलं, गुरुदेव माझा पुत्र मरण पावला, लांबून नमस्कार केलाय, अंत्यविधी करायचा राहिलाय, अयोध्येत मरतोय, मला न्याय पाहिजे. महाराज वशिष्ठांनी न्याय देता देता चूक केली. मला असं वाटतं पहिल्यापासूनच बऱ्या लोकांचं ऐकून जेच खोटं बोलतात का नाही म्हणून. पण बऱ्या लोकांचं ऐकून जेज मृत्यू लोकातला जरी खोटं बोलला तर वैकुंठातला जेज कोणाच्या बापाला सोडित नाही. तुम्ही इथल्या जेजकून पैसे देऊन सुटतान, वरचा जेज इतका खतरनाक आहे की त्याच्या तावडीतून कोणी सुटत नाही. केले कर्म झाले त्याची भोगाले, उपजले मेले ऐसे किती, उपजले मेले ऐसे केले कर्म झाले त्याची भोगाले, उपजले मेले ऐसे की, उपजले मेले ऐसे की. वरचा नाही मानित तेथे, येथे नाही खोटा चालत परिहार, जानशी अंतर पांडुरंगा. महाराज त्या श्रीमंत व्यक्तीने वशिष्ठाकडे धाव घेतली, आणि वशिष्ठ काही खोटारडी व्यक्ती नव्हती, प्रभू रामचंद्रांचे गुरुवरी होते. पण शहानिशान न करता न्याय द्याला. आणि म्हणे कोण्यातरी एक शूद्राचं पोरग तप करते म्हणून अयोध्येत पाप वाढलं, आणि एका महाराजाचं पोरग मेलं. निकाल खोटा लागला राजू. न्याय खरा नव्हता तो. खालच्या कोर्टात जरी न्याय तुम्हाला भेटत असेल ना चूक करताना, आमच्या पाहुण्याने 3 खून केले. इतका नालायक पाहुणा मला नाहीये, तुम्हाला राग येईन म्हणून माझ्यावर घेतलंय, पण तुमच्या पाहुण्याचं सांगायलो हे ध्यानात ठेवा. इतक्या हलकट पाहुण्याला मी पाहुणा म्हणतो का? माझ्या काय गोळ्या संपल्यात का त्या भडव्याला पाहुणा म्हणायला? ते मेला तर फुकायला तर जाणार नाही घरी असलो तरी, पण इतक्या नालायकाला 3 खून केले त्या पाहुण्यानं.
मला वाटते बोर्डात टेबलवर केस आली असं म्हणतात ना, जवळ जवळ निकाल आला. जेवच न गेलं 15 दिवसापासून. बायकोने विचारलं काय झालं, काय नाही, फाशीच शिक्षा होणार आहे. बायको जरा उचकानाची होती आणि शहाणी होती. कारभार तिच्याच हातात होता. हे कमवून आणायचं आणि तीच जवळ द्यायचं. याचं काय नव्हतं, सिंगल दिली की थांबायचं आणि डबल दिली की सुटायचं. म्हणजे याला फक्त पाय 2 होते तरी पण ते वागायला बैलच होता. हो, इकडे तिकडे मुडदे पाडायचं आणि सगळं पपेज माईजुळ आणून द्यायचं. काही काही बायका मला टकटक दिसायल्यात पैसे सांभाळणाऱ्या. या कोपऱ्यात बसलेल्या सगळ्या 7-8 जणीचा ताबा तुमच्याच हातात आहे. ते नुसतं खुळखुळ करून टाकलंय तुम्ही नवऱ्याचे. उठा तुम्ही पटपट. त्या 3 जणी नवऱ्याला आरोतुर बोलतात, ए उठ उठ बाई उठ, माग पाहू नको तूच, उठ उठ उठ, तू माझ्या कीर्तनात बसले तू, ह्या पापानं मी जळण, उभी राह तू. पण तुम्हाला कमिटीला अडचण येईल. माफ करतो एवढ्या वेळेस, जाऊ द्या आता. मागच्या तर कळायला 7-8 जणी पैसा घाम पुसायल्यात बघा ना. त्याला वाटलं आपलं बी नाव घेतं का नाही. हे असं बोललं की दुसरे पण चोर कळत असते. ती लगेच म्हणली बाई मला बी म्हणतात का नाही. त्या तिघीनं तर हाणलेलं आहे नवऱ्याला. हो म्हणजे साधं आहे महाराज. आणि जर तुम्हाला खोटं वाटत असेल तर घेऊ का नाव सांगा. नग काला व्हायच्या आधीच मरायची अटॅकनं. जेऊ दे माय दुसऱ्या सगळ्याला. एक सांगू माझ्या माईंनो, मरण आलं तरी नवऱ्याला आरोतुर बोलायचं नाही. दुसरी गोष्ट सांगू, नवऱ्याच्या पाया पडायचं सोडून जगातल्या कोणाच महाराजाच्या पाया पडायचं नाही. कसं वेडिंग झाली का हाताला टाळ्या वाजवा वाटत नाहीत का. आणि जी बाई नवऱ्याच्या पाया पडत नाही ती कोणाच महाराजाच्या पाया पडायच्या लायकीची नाही. काही बायका अशा दिसल्या हो, सगळे हरिपाठ पाठ, भजन पाठ, गाथ्यातले बरेच अभंग पाठ, नवऱ्याचे कपडे धुत नाही. वाटोळेच तू. भजनाचा मंदिरात पुरुषार्थ दाखवतील, मालकाचे कपडे धुत नाही. तुला चांगले कपडे आवडते तर नवऱ्याचे मळकट, तुला स्वतंत्र नरक करील देव. महाराजा पुरुषार्थ नाही. माझ्या माईंनो तुम्हाला इतकं कडक का बोललो याचं कारण सांगू. माझ्या वारकरी संप्रदायानं जगातली सर्वात मोठी श्रीमंती दर दाखल केली असेल तर त्या तुम्ही. आता तुम्ही चुका करता कामा नये. दुसरी गोष्ट सांगतो सरपंच, या देशातला किती जरी विद्वान बाप असेल तर मुलाला जास्त वेळ देऊ शकत नाही. वेळ देऊ शकते आई. आईनं चुका करता कामा नये. कारण मुलांना घडवायची ताकद तुमच्यात आहे. माझ्या रयतेच्या राजाला घडवलं तुमच्यातल्या एका माऊलीनं. धर्मनिरपेक्ष महाराणा प्रतापांना घडवलं तुमच्यातल्या एका माऊलीनं. देवी अहिल्याबाई होळकरांना घडवलं तुमच्यातल्या एका माऊलीनं. सावित्रीबाईंना घडवलं तुमच्यातल्या एका माऊलीनं. देशाची घटना लिहिणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्या काळातल्या अत्यंत गरीब संसाराची वरफड असलेल्या देशाची घटना लिहिणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या खांद्याला खांदा लावून संसार जिनं केला, त्या रमाबाईला सुद्धा या भारतातल्या स्त्रीनं पोटात ठेवले. किती पुरुषार्थी माऊल्यात. माझ्या ज्ञानोबारायला 9 महिने पोटात ठेवणारी तुमच्यातली माऊली आहे. माझ्या तुकोबारायला पोटात ठेवणाऱ्या कनकाबाई तुमच्यातली माऊली आहे. मुलांना घडवायची ताकद तुमच्यात आहे. देखावा करत जाऊ नका. महादेवाला किती भिजवायली, त्याला भिजून भिजून त्याला सर्दी झाली. इतकं महादेवाला पाणी घातलं आणि ज्याच्या नावानं कुकू लावती ती बिना डब्याचंच ऑफिसला बोंबलत गेलं. आणि तिकडे गेल्यावर बर्गर खाय, पॅटीस खाय, वडापाव खाय आणि घरी आल्यावर पोट झालं डेऱ्या एवढं. मी म्हणलं 2 महिन्यात तुमचं पोट इतकं कसं काय वाढलं. काय नाही म्हणलं, पप्याची महादेवाला पाणी घालण्यात गुतायली, डबा करीत ना, त्याच्यामुळे मी बाहेरच खालो. अख्तरबाईनं तळलेलं. पांडुरंगाला मंजुळा किती वाहतीन, महादेवाला पाणी किती घालती मंजुळा, त्याच्यापेक्षा नवऱ्याला टायमाला किती बाऱ्या जीव घालती हे सांग. देखाव नाही. आवडत नसल गिरगावकराची वाणी, काय करताल, कीर्तन घेणार नाहीत, नका घेऊ. तुम्हाला 30 गाव पठ्ठ्याल 36 गाव माग लागे नाहीच. जीवन चालले माझ्या काळ्या मातीवर. नका बोलू. तुम्हाला सांभाळणारी लोक आवडत असतील आणा त्यांना. नाही सांभाळणार, देवाला आवडलं असं कीर्तन. पुढे बसलेल्यांना सांगतो, ज्याचे मायबाप जिवंत आहेत
त्यानं कोणाच महाराजाच्या पाया पडायचं नाही, आई वडिलाचं दर्शन घ्यायचं. तुका म्हणे माय बापे अवघी देवाची रूपे, अवघी देवाची रूपे, अवघी देवाची रूपे. तुका म्हणे माय बापे अवघी देवाचे रूपे, अवघी देवाचे रूपे, अवघी देवाचे रूपे. अवघी देवाची रूपे सकल तीर्थाची धुरे, जिये का जान माता पितरे. माय बापाचं दर्शन घ्यायचं. एक सांगू राजो, आपल्या आई वडील जर गेले असतील तर दक्षिणेकडे तोंड करून एका घरात त्यांची प्रतिमा लावायची आणि सकाळी स्नान झाल्यावर गडबडीने एखाद्या कामाला जायचं असेल, देवाचं दर्शन विसरलं तरी चालेल, पण त्या आई बापाच्या प्रतिमेला नमस्कार करून कामाला जा, अपयश हातात येणार नाही. यश घेऊन येताल इतकी कीर्ती मायबापाच्या दर्शनात आहे. इतकंच सांभाळा. तरुणांना एक विनंती करतोय, पैसे कमी जा. सांगायचे नाही तुम्हाला दुसरा एखादा महाराज, पैसे कमी जा. का? तुमच्याकडे पैसे नसल्यावर तुमच्या रक्ताच्या नात्यातले हरामखोर पाहुणे सुद्धा तुम्हाला लग्नाच्या पत्रिका देत नाहीत. तीस वर्षाचा काल सांगता येईल का तुम्हाला? किती नातेवाईक मानित होते तुम्हाला 30 वर्षापूर्वी, आणि आज तुमचे पाहुणे किती मानतील हे सांगता येते ना. इथं बसलेल्या प्रत्येक व्यक्तीने आपली जुनी गरिबी आठवा. त्या गरिबीत तुमचे श्रीमंत नातेवाईक तुम्हाला किती विचारित होते ते रेखाटा, आणि आज तुमचं बरं झाल्यावर तुमचे श्रीमंत तुम्हाला किती विचारतात तुमचे पाहुणे हेही रेखाटा. मग करळ गिरगावचा बाळ्या खरं बोलायला का खोटं. म्हणून ज्याचं शिक्षण संपलंय का, तो उद्योगात पडलेल्या माणसानं 8 रुपयाची भाकरी खात असेल तर 80 रुपये घरी घरी आणायचे, तो महाराष्ट्रात जगण्याच्या लायकीचा आहे. जो 8 रुपयाचं खाऊन 80 रुपये कमवतो तोच माणूस लग्न करण्याच्या लायकीचा आहे. अन्यथा त्यानं लग्न करून लोकांच्या पोरीचं वाटोळं करू नकोस. नालाय का, तुला बायको जगवायची पात्रता नाही, तुला अर्थ नावाचा पुरुषार्थ कळत नाही. तू एखाद्या आश्रमावर जाय भगवी लुंगी घेऊन, तिथं बी तू राहायच्या लायकीचं नाही, तुला भजन करता येणार नाही. आश्रमात जर राहायचा ब्रह्मचर्य धर्म घोकावी अक्षरे. जर तुला ग्रंथ वाचतायचा आळस असेल तर तू संन्यास घेण्याच्या पण लायकीचा नाही, तू ब्रह्मचारी होण्याच्या सुद्धा लायकीचा नाही. अर्थ नावाचा पुरुषार्थ आहे. कमवत राहा. एक जण म्हणला महाराज आम्हाला भेटले आणि ते म्हणले मेल्यावर का पैसे संग न्यायचेत का, आणि मग त्यानं काऊन बंगला बांधला 3 कोटीचा. त्यानं मसन वाट्यात पत्र नव्हते का त्या महाराजाला झोपायला, त्यानं 3 कोटीचा बंगला बांधला, आकाशाला छिद्र पडीला असं घर बांधलं, आणि ते पुढच्याला म्हण तू पैसे संग न्यायचे का. आणि त्या हरामखोर महाराजाचं तुम्ही ऐकता नरकाला जातान विठाला 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 विठाला. कारण या संस्कृतीतली लोक अर्थानं प्रबळ झाली पाहिजे. अर्थानं जी व्यक्ती प्रबळ झाली ती व्यक्ती धर्म करू शकते, ती व्यक्ती आई वडिलांचा सांभाळ करू शकते, ती पत्नीचा सांभाळ करू शकते. पुन्हा एकदा सांगतोय, मी सरकलोय बाजूला पण अभंगावर येतो बरं. मला नाद आहे लांबून एसटी आणायचा, असं समजू नका कडव्याच्या बाजूला गेलं. नाही नाही, धोरणातलं आहे. मेमरी कार्ड 650 GB आहे म्हणून तो मोबाईल साधा वापरितो, कमी जीबीचा. घ्यायला काय माझ्याकडे पैसे नाहीत का, इतका रगील बोलणारा बिन पैशाचा असतो काय. हा औंदाच्या तुरी इकल्या तर किती भारीचा मोबाईल घेईल, अजून तशाच्यात 700 वाढ्यात आता. हो. पण आता कशाला 90 वर्ष झाल्यावर म्हातारपणी कशाला गाऊन घालू. आता लोक लुगड्यावर राहिलो ना, आता म्हातारपणी कशाला गाऊन, त्याच्यामुळे याच्यावर मरायचं आता. आणि मी काय सरकारी नोकर नाही, मला काय टपाल नाही, टी DAP आमके तमके संदेश नाहीत, काय नाहीत. त्याच्यामुळे आपल्याला धकते तारका याच्यावर गड्याला बोलवतो, मजुराला बोलवतो, शेतीचे भाव आडत्याला विचारतो. काय ताण नाही, तुम्हाला लागते गरज आहे तुम्ही वापरीत जा. गरज नसताना ज्यानं सफरचंद कंपनीचा 2 लाखाचा मोबाईल घेतला त्या हरामखोराला मान्यता देणार नाही. गरज नसताना ज्यानं सफरचंद कंपनीचा 2 लाखाचा मोबाईल घेतला त्या हरामखोराला मान्यता देणार नाही. पण त्यानंच काम करून जर 2 तोळ्याची अंगठी केली तर त्याची पाठ थापटीन. शाबास रे पट्ट्या. मला एक जण म्हणला, महाराज 2 लाखाचा मोबाईल तुम्ही मान्यता देत नाहीत. म्हणजे त्याला काम नाही ना, घेतला कशाला. मग 2 तोळ्याची अंगठी केल्यावर त्याला पाठ कशी थापटली. त्याचं लग्न झाल्याच्या नंतर बायको आजारी पडली तर अंगठी फुकून दवाखान्यात नाही.
माय आजारी पडली तर अंगठी मोडून दवाखान्यात ने. लेकराच्या शिक्षणाला अडचण आली तर अंगठी फुकून शिक्षण कर. मोबाईल सकाळी घेतलेला जर दुपारी इकला, गावडे भाऊ तर केवढ्या लिक तू गोविंद भाऊ, सकाळी 8 वाजता मोबाईल घ्यायचा आणि संध्याकाळी 3 वाजता इकरीच काढायचा. किती लॉस असेल हो त्याच्यात. मला तर कळत नाही, मी 7वी पास आहे फक्त, पण अर्थ कळत तुम्हाला. सोनं आता घ्या, आता इकत घ्या आणि 2 महिने संडासच्या टँकमध्ये टाकून द्या आणि 3 महिन्यानं पुन्हा काढा. अपवित्र होतं का? भाव कमी होतो का? नाही. म्हणून द्रव्य कमवायचं. एक विनंती करील, कोणाची मुंडी मोडून कमवू नका. जोडून या धन उत्तम व्यवहारे. पण संसारातला आणि परमार्थातला पुरुषार्थ प्रगट करायचा असेल तर पैसा लागतोच. या सप्ताहात ज्याला पंगत घ्यायची त्याला किराणा दुकानदार फुकट किराणा देतो का? त्यासाठी पैसा कमवावा लागेल. तीर्थयात्रा करायची असेल तर पैसा. तुम्हाला एसटी वाल्याला म्हणायचं मला फुकटच तिकीट दिकच देईल, ते म्हणून मी नोकरेन. पैसा लागतो. चला, काय सांगू लागलो. आमच्या पाहुण्याने 3 खून केले, बायको शहाणी होती, इथपर्यंत आलतो. कारभार तिच्या हातात होता. एक जणाला म्हणलं चला ना जत्राला, आलो असतो पण ती येऊ देईन. आणि म्हणलं तिला कशाला विचारायचं, बस माझ्या गाडीत, पण खर्चायला पैसे तिच्या जवळ येत ना. म्हणलं मी देतो, चल. नाही तुमचे कहा वापस देऊ. म्हणलं देऊ नको, चल. म्हणजे यात्रेला जाण्यापुरते पैसे पण बायकोनं कुणच घ्यावं लागते. ठीक आहे, बायकांनी पैशाचा कारभार हातात घ्यावा. ते मग आल तर तसा नवरा असला तर ते मग उठून दिलं का? तसा नवरा असला तर पैसे तुमच्याजवळ सांभाळीचा, कारण ते किती खर्चील त्याचा मेळच नाही ना. ते साखरेच्या पोत्यातला मुंगळा आहे, खाची अक्कल नाही आणि तांब्या घेऊन जाची अक्कल नाही. तसा नवरा असला तर. पण नवरा जर सात्विक असेल तरी किल्ली तुमच्याच कमराला. वा वा, मागच्या जन्मातली तू चांगल्या प्रतीची डुकरीन होतीस. तू का म्हण. एका बाईनं मोबाईलवर कमेंट केली ती. मला तर मोबाईल नाही, सांगितलं एक जणानं. एक बाई म्हणली माझा नवरा नालायक आहे तरी त्याच्या का पाया पडायचं. ऐक माझी माय, ऐक 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 ऐक. नवऱ्यानं नालायकपणा केला आणि नालायक नवऱ्याच्या नालायकपणाला कंटाळून जर त्यांच्या पत्नीनं नालायकपणा केला तर तुमच्या दोघांच्या नालायकपणात नुकसान काय होतंय सांगू. तुमच्या पोटी जन्माला आलेल्या तुमच्या लेकराचं नुकसान होतंय. मला सांगा, बापाचा नालायकपणा, माईचा नालायकपणा, जन्माला आलेल्या मुलीचा काय दोष आहे राजे हो? त्या कन्येचा काय दोष आहे? जन्माला आलेल्या निष्पाप तुमच्या मुलाचा काय दोष आहे? माझ्या माईंनो, तुमच्या चप्पलला स्पर्श करून प्रणाम करतो. नवरा जरी नालायक असेल तर त्याचा नालायकपणा गिळून टाका आणि आपली लेकरं मोठे करण्यासाठी त्याच्या आईनं नवऱ्याला मान्यता द्या. एक न एक दिवस त्याचं अंतकरण बदलेल आणि त्याच्या लक्षात येईल माझी पत्नी देवापेक्षाही मोठी आहे. कारण लहानपणा आईनं घ्यायचा आहे, लहानपणा पत्नीनं घ्यायचा आहे. कारण मुंगळ्याला सूत्रच नसते कोणीकडे थुत्र घेऊन चालावा. मुंग्या शक्यतो रेषेत चालत असतात. मुंगळे कोण आहे कळालं ना तुम्हाला? मुंग्यानं लाईनमध्ये चालायचं, कारण मुंगी लाईनमध्ये चालली की रांग मोडत नसती. हा, मुलांचा पुरुषार्थ तुमच्या हातात आहे. म्हणून इतके बॉम्ब टाकतोय. माझा स्वार्थ आहे, माझ्या पवित्र देशातली लेकरं मोठे व्हावी, या देशातले हिरे घडावी, ही फक्त ताकद तुमच्यात आहे. म्हणून तुमच्यावर बॉम्ब टाकतो. नाही तर मग काय, तुमच्या घराला घर नाही, तुमचं धुपण आमच्या घरात येत नाही, तुमचं पाणी मोरीचं आमच्याकडे येत नाही, काही संबंध नाही. तुम्ही आम्हाला मागायला येत नाहीत काही. फक्त या देशाचं कल्याण करायची ताकद तुमच्यात आहे. कोळी कन्या पुत्र होती जी सात्विक, दयाचा हरिक वाटे देवा, दयाचा हरिक वाटे देवा. वा, त्यांना सात्विक करण्याची ताकद तुमच्यात आहे. बाईनं येलदरीच्या तळ्यातला धरणातला एक मासा विकत घेतला 5 किलोचा. त्याच्या पोटाला छेद केला, मधलं काय असेल मांस मज्जा तंतू काढून घेतले आणि त्याच्यात 2.5 किलो सोनं भरलं. भाजीपाल्याच्या पिशवीत जेस साहेबाच्या घरी मासा पाठीला. वशिष्ठाच्या कोर्टात केस गेली. इथपर्यंत चाललं होतं ना. खालच्या कोर्टातून जरी मुक्त झालात
तो वरचं कोर्ट मुक्त करीत नाही. 2-2.5 किलो सोन्याचा मासा, भरून मासा साधाच पाण्यातला, पण आतमध्ये सोनं आहे. योगायोगानं स्वयंपाक करणारी बाई जेठ साहेबाच्या घरची गैरहजर. त्या दिवशी स्वयंपाक करायला जेठ साहेबाची पत्नी. आता ते माळकरी असेल कशाहून शक्य, आणि माळकऱ्याच्या घरी मासा कशाला जाईल. बाईनं पाकगृहात मासा विच्छेदन केल्याबरोबर त्याच्या पोटात 2.5 किलो सोनं सापडलं आणि प्लॅस्टिक लावलेली एक कागदाची चिठ्ठी सापडली. त्या चिठ्ठीवर लिहिलं, आदरणीय जेठ साहेबांच्या धर्मपत्नी, तुम्हाला विनंती, हे 2.5 किलो सोनं ॲडव्हान्समध्ये आहे, माझ्या मालकाला निर्दोष सोडा, पुन्हा 5 किलो देते. जेठ साहेबानं कोटगीट घातला, दारात गाडी होती. येतो का म्हणल्याबरोबर बाई आली आणि कोटचा कोपरात धरला. कुठं? काल रविवार होता, आता ड्युटीला चाललोय. ऐका जरा, या वापस. ते दप्तर घेणार तिथं होतं. हे थांब रे तू इथंच. स्वयंपाक घरात नेलं ते मासा दाखिला. 2.5 किलो सोनं दिले बाईनं. हे नाव? हो म्हणले, आजच सही करायची, याला फाशीची शिक्षा आहे. याला फाशीची शिक्षा करून पेनचं टोक मोडायचं का? इथंच पेन चुलीत घाला, त्याला फाशी देऊ नका, त्याच्या विरोधाकाल फाशी द्या. जेठ साहेब म्हणले ते निर्दोष आहे ना. कारण दोषी काय होते, 2.5 किलो सोनं आलंय. आयुष्यभर चांगलं काम केलं, गळ्यात फुटका मनी नाही माया. एकदा काम खोटं करा ना, करा ना एकदा काम खोटं. 2.5 किलो सोनं पुन्हा 5 किलो येणार आहे. ते म्हणला नको ग, वरचा पाहतो ग, भगवान पांडुरंग परमात्मा, भगवान विश्वनाथ शिवजी पाहतात ग आपल्याला, नको असं काम. काय नका सांगू म्हणे, हे इतके लोक पाप करायले त्याला बघन, आपल्याला बघा रिकामा आहे का बघायला. महाराज, ज्याला फाशी होणार होती त्याची फाशीची शिक्षा कॅन्सल, आणि ज्याला होणार नव्हती त्याला दिली. पुढे काय झालं असेल ते असू द्या, पण ऐका ना पुढचं. खालच्या सुप्रीम कोर्टातून निर्दोष सुटलेला आमचा पाहुणा, येरी म्हणालो हे तुमचाच आहे, पण तुम्हाला राग येईन म्हणून 1.5 तासाकरता मायावर घेतलंय. गाव सोल्ड केस नन की तुमचाच म्हणतो. सध्या नाही तुमचा, सध्या आमचा. तशा सस्ताईला 15,000ची फटाके वाजले दारात. मुक्त सुटलो, मुक्त सुटलो, मुक्त सुटलो, मुक्त सुटलो. एअर कंडिशनर गाडी केली त्या काळामध्ये. 17 लाखाची गाडी होती त्यावेळेला, 17 लाख रुपयाला. आता त्या गाडीची किंमत झाली 76-77 लाख. नसू द्या शिक्षण, गणित येते मला चांगलं. 17-17.5 लाखाची गाडी केली. 9 माणसं, मुक्त सुटलेला आरोपी 1 आणि सोबत 8 मित्र. ड्रायव्हर 10वा. तिरुपतीला गेले आणि पंढरपुरातल्या मालकानं तिरुपतीतल्या मालकाला संदेश केला, खालच्या कोर्टातून मुक्त सुटलेला हरामखोर तुमच्याकडे यायला आहे. तिरुपतीतल्या मालकानं सांगितलं जरासा थांबा, पुढच्या मालकाला संदेश देतो. आणि तिरुपतीचं दर्शन घेऊन हा नालायक श्रीशैल्य मल्लिकार्जुनला गेला. सकाळी सकाळी गाडी लवकर पोचली. तिथे एक धरण आहे छोटंसं, आणि त्याच्यात 9 जण आंघोळीला गेले. इथल्या कोर्टातून मुक्त सुटला होता का 2.5 किलो सोनं देऊन, बायकोन पुन्हा 5 किलो देऊन टाकलं. तर श्रीशैल्य मल्लिकार्जुनच्या डॅममध्ये 27 वर्ष झालं खाली गेलाय. मी जितक्या वेळेस गेलो तितक्या वेळेस पाहुण्याला हाक मारतो, पण वर येतच नाही. अजून पाहुणा वरी नाही आला, अजून पाहुणा नाही वरी आला. म्हणजे खालच्या कोर्टातून जरी पैसे देऊन मुक्त सुटलात ना, तर पंढरपुरातला बाप कोणाच्या बापाला सोडी सांगत. कारण ती न्याय देवतेतला माणूस आहे, तो चुका करणारा माणूस नव्हता. त्या नालायक बायकोमुळं त्यानं चूक केली ती, म्हणून त्याचं कीर्तनात नाही पाखडीत. इतका अधोगतीचा काळ गेला की मला सुद्धा सांगताना डोळ्यात पाणी येईल. तुम्ही काही चुका करा, वरचा सहन करीत नाही. बघा, महर्षी वशिष्ठांच्या कोर्टात केस टाकली. वेळ संपलाय का? किती वाजले? 12. 10-15 मिनिटं पुढे सर. वशिष्ठाने न्याय चुकीचा दिला. गावात कोणीतरी शूद्र तपश्चर्या करते म्हणून पाप वाढे. ऐका पुरावा गिरगावकराचा.
गिरगावकराचं पोरग कीर्तन करीत असेल, काहीच एवढं मोठे पण नाही. मला नको वाटते माझ्या पोरान कीर्तन कर व्हावं. मला एकच वाटते, मी मेल्याव त्यानं पंढरपूरची, आळंदीची, देहूची, पंढरीची वारी सोडू नये, त्र्यंबकची. इतकंच त्यानं करावं. इतकी माझी ज्ञानोबराय तुकोबरायच्या चरणी मागणी. त्यानं कीर्तनकार व्हावा अशी माझी मागणी नाही, गरजही नाही. माझा मुलगा जर कीर्तनकार झाला तर काहीच मोठे पण नाही. तुम्ही व्यापार करता नितीनजी, तुमचा मुलगा व्यापारी होता असेल, काही नवलाची गोष्ट नाही. आमदाराचं पोरग आमदार झाला असेल, काही नवलाची गोष्ट नाही. कलेक्टरचं पोरग तहसीलदार झाला असेल, काही नवलाची गोष्ट नाही. ज्याचा बाप आयुष्यभर देवाचं नाव घेत नाही, कारण ज्याला देवही कळत नाही, विचाराचा पगडा ज्याचा कायमचा संपलाय, अशा भंगिऱ्या बापाच्या पोटी जर परमार्थिक पोरग जन्माला आला असेल तर त्याची पाठ थापटा, त्याची पाठ थापटा. मगाशी बसलो होतं ना एक, इथं बसलेलं आपण उठून लावलं. त्याचं जर पोरग शिक्षक झालं ना, त्याचं जर पोरग व्यापारी झालं ना, पोरग मेलच नाही. पोरग मेल तर मामाच्या गावी. मातुला तिथकुलायाम दक्षिणाधिपतयो ततयमाग्रो भयस्थिताना मृत्तिकालाच छेदाय. तिथं त्याला छेदलं यमानं, पण रातोरात प्रेत अयोध्येत आलं, त्याची शहानिशा केली नाही आणि चर्चा झाली अयोध्येत तरुण मरत नाही. मग कमी वयातलं पोरग का मेलंय म्हणून वशिष्ठानं न्याय दिला. कारण वशिष्ठ हे सूर्यवंशाचे कुलगुरू होते. वशिष्ठानं न्याय चुकीचा जरी दिला तर त्यांना एक कर्म फेडावं लागलंय, ते आज सांगत नाही. पण वशिष्ठाचा न्याय मर्यादा पुरुषोत्तम जगाच्या मालकाने, काल ज्यांचा जन्म झालाय त्या माझ्या प्रभू रामचंद्रानं तो न्याय मानला आणि एका किराताचं पोरग मारलं. लावरं चित्र सशे धरणाराचं पोरग मारलं. किरात होतं, किरात बिल्लाचं पोरग मारलं. बाई तिथं ठिकाणावर गेली, पाहिलं तर आपला मुलगा मृत्यू पावला. पांढऱ्या वस्त्रामध्ये मोलाचं प्रेत बांधलं. वैकुंठीचा हरिण ताना यशोदेच्या घरी. काय यशोदेच्या घरी जगाचा बाप गेला याचा पुरावा सांगते. आणि मग ते प्रेत घेऊन ती प्रभू रामचंद्राच्या वाड्याच्या बाहेर, महालाच्या बाहेर एक आश्वस्ताचा वृक्ष आहे, त्याच्यात भगवंताचा अंश आहे. वृक्षा माझी आश्वस्तू, देवाचा अंश आहे, विभूती आहेत त्याच्यात. त्या झाडाला टेकन देऊन ती बसली. समोर मुलाचं पार्थिव कपड्यात बांधलेलं, त्याच्यावर डोकं ठेवलं आणि रात्रभर रडत बसली होती. सकाळच्या 4 वाजता सुमंत आपलं सगळं आटपून मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांना मुजरा करण्यासाठी प्रधान येत होते. तेवढ्या काळात पाहिलं आश्वस्ताची सगळी पानं गळाली. गळतीचा काळ नव्हता. झाडाची पानं गळणारा एक ठराविक ऋतू आहे, तो ऋतू नव्हता. हा ऋतू नसताना सुद्धा पानं का गळाली पाहिलं तर मशालीच्या प्रकाशामध्ये झाडाच्या बुडाला एक स्त्री बसलेली, जर्जर शरीर आहे, वयस्क आहे, पण समोर एक पांढऱ्या कपड्यातलं गाठोड आहे, त्याच्यावर तिनं डोकं ठेवलेलं आहे आणि ती रुदन करू लागली. कोण कोण कोण? राजाचा प्रधान. त्याच्या बैल धरा. बसा 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 बसा, खाली घ्या, बस द्या 2 मिनिटं, बसू द्या. कोण बाई? बाईने सांगितलं मी किरात आहे. काय गाठोड्यात? माझ्या मुलाचं पार्थिव आहे. बाई, मेलेली माणसं मशानात नेत असतात. न्याथे प्रधानजी. मांडी खालचा बाण काढा. कोणाचा बाण आहे? सुमंत नावाच्या प्रधानजीनं सांगितलं मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांचा बाण आहे. या नगरीचे राजा अयोध्या नरेश प्रभू रामचंद्र त्यांचा बाण आहे. हो, मग त्यांनी माझं पोरग मारलंय. बाण घेऊन आली. जेटची गरज नाही, वकिलाची गरज नाही, साक्षी नाही, पुरावा नाही, काय नाही, सगळं हजरच. ह्याच बाणानं मारलं आणि तो बाण प्रभू रामचंद्राचा होता. सुमंतानं बराच प्रयत्न केला मिटवण्याचा, मिटलं नाही. आताच्या काळातला असतं तर 1-2 कोटी रुपये दिल्यावर घरी गेली असती. किती दाखवायच्यात पेपरवर? महाराज वात्सल्यावर, देवाच्या पलीकडची आपल्या वात्सल्यावर जिची निष्ठा आहे ती मरण पत्कारीन, पण उलट मास खाणार नाही. तिला आई म्हणतात.
तिला आई म्हणतात, तिला आई म्हणतात. चला, अजूनही या देशात आई नावाचा दर्जा आहे, म्हणून देश शाबूत आहे, म्हणून देश शाबूत आहे. तुम्हाला एक सांगू का, प्रत्येक गावात एक सती असते आणि प्रत्येक गावात एक साधू असतो आणि त्या दोघांच्या जीवावर अख्खं गाव तरत असते. अख्खं गाव, अख्खं गाव. बापू यावर या, यावर या, वर या, वर या, यावर या. एक जण म्हणला, महाराज सती ओळखायची कशी? बसा बापू, ओळखायचीच नाही, ती तिच्या आचरणानं सती असते, ती तिच्या आचरणानं सती असते. माझ्या माईंनो, लोपामुद्रा नावाची स्त्री प्रभू रामचंद्राच्या पाया कधीच पडली नाही. प्रभू रामचंद्र तिच्या पाया पडत होते. तर तिच्या सतीत्वाचा पुरुषार्थ, तिच्या पातिव्रत्याचा पुरुषार्थ काय होता? ती आपल्या पतीच्या दिवसात 3दा दर्शन घेत होती, म्हणून जगाचा बाप तिचं दर्शन घेत होता. तिची देवावरी सत्ता. एवढ्या मोठ्या पुरुषार्थी तुम्ही आहात. हा पुरुषार्थ आहे. 59 वर्षाच्या नंतर एका व्यक्तीनं संन्यास घेतला. 59 वर्ष वय झाल्यावर संन्यास घेतला. कपडे कोणतीच नाही घातली, फक्त अंगात बनेल आणि कमरेला टावेल गुंडाळला. याच्यानंतर आजही त्या साधूला दुसरे कपडे नाहीत. 59 वर्षाच्या नंतर बापू आंघोळ करण्यासाठी बाथरूम मध्ये गेला. बायकोनं टावेल आणि ते बनेल तिथं ठेवलं होतं. अंग पुसून बनेल घातलं, टावेल गुंडाळला आणि बाहेर आल्याच्या नंतर घरात प्रवेश करायच्या अगोदर बायकोला माय म्हणला, निघून गेला. महाराज, त्यानं जरी बायकोला माय ही उपमा दिली असेल, पण तिनं नवऱ्याला नवराच मानलं. आस्थागत आजचा विषय सांगतोय, आजचा. ती बाई रोज सकाळी स्नान आटपल्याच्या नंतर स्वयंपाक करायचा, लेकरांना डबे वगैरे काय असेल ते काम करायचं आणि स्वतः जेवायच्या अगोदर एका ताटामध्ये एक पोळी असेल, एक भाकरी असेल, भाजी असेल, भात असेल, जे त्या दिवशी जेवायला केले ते ताटात ठेवायचं. तुळशीचं पान ठेवायचं, त्याच्यावर एक दुसरं पात्र ठेवायचं, पाणी फिरवायचं आणि एकच म्हणायचं, जेवा पती परमेश्वरा. दुसऱ्या दिवशी सकाळी पात्रात काहीच नाही. महाराज, नवऱ्याच्या नावानं समर्पित केलेलं अन्न पतिदेवाच्या मुखात जात होतं. महाराज, हा पतिव्रतेचा पुरुषार्थ आहे. म्हणून एक सती प्रत्येक गावात आहे, म्हणून गाव शाबित आहे. ज्या दिवशी गावातली सती संपत असते त्या दिवशी गावाची दशा सुरू होत असते. आणि गावात कुणीतरी एक साधू असतो. बापू, साधू भजन करतो म्हणूनच असतोय असं नाही. गळ्यात 10-15 माळी येत म्हणूनच साधू असतोय असं नाही. टिळे टोपी माळा हे तो देवाचे कपाळ. कोणाला म्हणायचं साधू? एका व्यक्तीनं सांगितलं, महाराज आळंदी नाही, देहू नाही, पैठण नाही, पंढरी नाही, आतापर्यंत कुठलाही देव पाहिला नाही, कुठल्या गंगेचं स्नान केलं नाही, कुठल्या देवळात डोकं वाकवलं नाही. मग केलं काय? सकाळी स्नान झाल्याबरोबर कोण्याही देवाचं दर्शन न घेता मायबापाचं घेतो आणि सकाळची भाकरी बांधून शेतात जातो. संध्याकाळी घरी आल्याच्या नंतर हातपाय धुतल्याच्या नंतर पहिलं मायबापाचं दर्शन घेतो आणि मायबापाला ताट लावल्याशिवाय आतापर्यंत जेवलोच नाही. समोरच्या सिद्धांतिकानं सांगितलं, एका कोटी महाराजापेक्षा श्रेष्ठ तू आहेस. एका नाही, एका कोटी महाराजापेक्षा तो श्रेष्ठ आहे. नमो तया माता पित्याचे पालन आणि नमो त्या वचन सत्यवदे. तुकोबऱ्या पाया पडतात त्याच्या. हा पुरुषार्थ आहे महाराज चांगलं वागण्याचा. अशी सात्विक लोक ज्या गावात शिल्लक असतात, जास्त असतात, किंवा एक जरी असला तरी ते गाव स्थिर राहत असते. बाईनं सांगितलं, प्रभू रामचंद्राने माझा मुलगा मारलाय. सुमंतानी लाख प्रयत्न केले पण बाई ऐकत नव्हती. बाईच होती ती बाई होती. पुढे गेल्याच्या नंतर आतमध्ये गेले, प्रभूला सांगितलं, प्रभू एक अनुचित प्रकार तुमच्या हाताने घडला, तुम्ही एका किराताचा मुलगा मारला. प्रभू रामचंद्रानं सांगितलं, मंदिरात जागून काढी रे, मला झोप नाही, माझ्या हाताने काम चुकीचं झालंय. चला बाई दारात आहे. महाराज, विश्व ज्याच्या ताब्यात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात. काल परवा 2-4 दिवस महाराष्ट्रात बापू पाऊस पडला. हा पैशावाल्यानं पाडा का? वरच्यानं. हा शास्त्रज्ञानं पाडा का? नाही. हा पुढाऱ्यानं पाडा का? नाही. हा डॉक्टरांना पाडा का? नाही. हे आपल्या महाराजांना पाडा का?
कोणी पाळलाय? वरच्यानं. म्हणजे निसर्गाचा पर्जन्य कालाचा आस्तुकाल नसताना सुद्धा विश्वाचा मालक पाऊस पाडतो. म्हणजे सगळे बदल करायची ताकद नितीनजी त्याच्यात आहे. देखवी ऐकवी एक नारायण, वृक्षाचे पान हाले ज्याची सत्ता. तुम्हाला आणि मला एक सोपी व्याख्या सांगू का? तुम्ही आणि मी इथं किती दिवस ठेवायचे आणि कोण्या दिवशी मळ्यात नेऊन फुकायचे? ज्याच्या हातात आहे त्याला देव म्हणतात. आणि त्यानं दोन्ही हात छातीवर ठेवले आणि एका लाहुरं चित्र ससे धरणाऱ्याच्या बाईच्या पुढे मान घालून वाकलेला आहे. माफी मागितली. तिनं सांगितलं, देवा मी तुला माफ करणारी कोणी नाही आणि शाप देणारी कोणी नाही. माझ्या बाळानं तुझं वाईट काय केलं तर सांग रे देवा. एखाद्या पावन स्त्रीकडे, या भारतातल्या पवित्र स्त्रीकडे वक्र दृष्टीनं पाहिलं का? कोणाच्या घरची वस्तू उचलली का? या तोंडानं कोणाला वाईट बोललाय का? नाही. दुःख एका गोष्टीचं आहे, तो शूद्राच्या कुळात जन्माला आला. तो दोष आमचा आहे. श्रीमद भागवतात एक पुरावा आला बापू. कालिया नावाचा सर्प, त्याची पत्नी सांगत होती आज जा शरम देवाला. ते म्हणला शहाणपणा करू नको, मेलो तरी हरकत नाही पण याच्या पाया पडणार नाही. याच्या म्हणजे कृष्णाच्या. रगिल होतं ते. जीव गेला तरी तोंडातून रक्त येत होतं तरी कृष्णाच्या पाया पडणार नाही. बायको देवाला म्हणली आमच्या मालकाला जरा कळत नाही, मी पाया पडते. तर बायकोल म्हणला तुला जर त्याच्या पाया पडायचं असेल तर माझ्या नावाचं कुंकू पुसून टाक. काय रगिल होतं पा. मही बायको म्हणून त्याच्या पाया पडूच नको. देव म्हणला पाय ग किती रगिले? म्हणला कसला रगील? मी रगिले का? अरे तुरच बोललो देवाला, मी रगिले. भगवान म्हणले रगील नाही तर काय? यमुनेमध्ये विष टाकतो, तुझ्या वेशानं गायी मरत्यात, वासरं मरतेत. ते म्हणला देवा हिशोबात बोल. अरे तुरच जरा हिशोबात बोल म्हणले देवा. भगवान म्हणले काय? ऐक म्हणले, मी यमुनेत विष टाकतो याबद्दल दुमत नाही, पण मला सर्पाचा जन्म कोणी दिला? कालिया कोणाला म्हणत होता? कृष्णाला. मला सापाचा जन्म कोणी दिला? भगवान म्हणले मी दिला. सापाला दात कोणी दिले? भगवान म्हणले मी दिले. विषाचा दात कोणी दिला? मी दिला. तन मन धन सब कुछ है तेरा, तेरा तुझको अर्पण, तेरा तुझको अर्पण, क्या लागे मेरा. ओम जय जगदीश रे. जे का मग एक शूद्राचं पोरग भजन करते याच्या करता मारतोस? येतो मी, येते मी. माय काय देऊ? एकच काम कर, तुझे 4 माणसं देऊन माझ्या मुलाला मशानापर्यंत नेऊन घाल. भजन करणाऱ्या पोराचा पुरुषार्थ किती मोठा होता बापू. मृत्यू प्रभू रामचंद्राच्या हाताने आला. खांदा द्याल कोण होतं माहिती? दशरथ राजाचे प्रधान सुमंत महाराज. खांदा देण्यासाठी कपडे काढे आणि किराताच्या पोराला खांदा दिला. लाहोर चित्र ससे धरणाऱ्या बाईचं पोरग खांदा दिला. अंत्यविधी करता एका पवित्र गंगेत नेलं आणि भडाग्नी दिला. छातीवर टेकला अग्नी. महाराज ज्या वेळेला तो भडाग्नी नावाचा अग्नी पुत्राच्या शरीराला लागला त्यावेळेला बाईचं इथलं मेमरी कार्ड उघडलं. हे नाही गावडेजी तोंडानं दिल्या जातोय तो शाप असतो आणि इथून दिल्या जातो तो टळटळाट असतोय. म्हणून इथं बसलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या पायाला स्पर्श करून विनंती करतो, कोणाचाही टळटळाट घेऊ नका. पंढरपुरातल्या मालकाने पांडवांना वाचिण्यासाठी दुर्योधनाच्या कमरेला फुलाचा हार गुंडाळला. कटके बापू. बाईनं पोराकडे डोळे उघडून पाहिलं तर नखापासून शेंडीपर्यंत पोरग वज्राचं झालं. मांडीपासून बेंबेपर्यंत हाडामासाचं राहिलं. कोण भेटलं होतं रे वाटात? सुदामा माळी होता. माळी नव्हतं म्हणले द्वारकेतलं काळं होतं. डोळ्यातले 6 थेंब हातावर पडले पाण्याचे. प्रवीणजी साईची 6 थेंब जमिनीवर सांडले. तोंड बंद होता. हृदयाचं कार्ड उघडलं आणि गांधारीच्या हृदयातून एक टळटळाट पडला. 5 वाचिण्यासाठी 100 मारतोस, तो एकही वाचणार नाही. 56 कोटी यादव मैरेक नावाची दारू पिऊन मेले.
वारकऱ्याचा पुरुषार्थ किती? एका वारकऱ्याचे पोहे खाल्ल्यामुळे वज्र वाचला, नातू होता देवाचा. महाराज टळटळाट देवाला सुद्धा फेडावा लागला. पुन्हा सांगू, पतिव्रतेपेक्षा नायिका श्रेष्ठ असते. या विश्वाच्या पाठीमागे मागे एक नायिका होऊन गेली की जिने सूर्याला चुटकी वाजली, तू जोपर्यंत आहेस तोपर्यंत कपाळावर बुक्का लागणार नाही, वैधव्य पत्करणारच नाही. तिचं नाव आहे चंद्रसेना. अमृताचा कलश आणून ठेवला होता. महाराज त्या अमृताचा कलश सप्लाय करणारे भुंगे विश्वातल्या 1 नंबरच्या संन्याशानं मारले. शाप नाही दिला, पुरुषार्थ तुटून गेला. मारुतीरायाची शेपटी पुरुषार्थ होती. रामेश्वरला जा, मारुतीरायाला शेपटी नाही. अरे तुला तुझ्या प्रभूचं जीवन जगण्यासाठी मार्ग सांगितला, पण तू माझ्या कपाळावरचं कुंकू पुसलंस, तुझा एक पुरुषार्थ राहणार नाही. आणि म्हणून रामेश्वरला शेपटीत निघून गेली. टळटळाट आहे, जगातल्या 1 नंबरच्या संन्याशाला फेडावं लागलं. दुसरा टळटळाट आहे का? असे माझ्या वाचनात 500-600 टळटळाट आहेत. तुम्ही 2 महिने कीर्तन ऐका ना, रोज 2 दिवस टळटळाट उचलत. येडा बाळ्या जरी इतकं सांगल तर अभ्यास करणारी महाराज किती सांगतील याचा विचार करा ना तुम्ही. मग अभ्यास का त्याच्या इतका? पुन्हा एक टळटळाट आहे का? माझ्या घरी येऊन फक्त सन्मान स्वीकारायचा होता. आमची लोक कधी कधी चुकीचं सांगतात. चंद्रसेना म्हणली मारुतीराय, मारुतीरायाने माझ्या पलंगावर यावा, आपला प्रभू रामचंद्राने माझ्या पलंगावर यावा, माझ्याशी विलास करावा, मला भोग द्यावा, असं नसतं रे सुमळ्या. जी नवऱ्यासाठी अमृत प्राप्त करणारी बाई असे शब्द कशी वापरेल? तिची एक इच्छा होती, जगत्रया भास्करो तेजो सब कांतिस्तते वचा मम नारायणो भ्रतारे वच प्राप्तः. जोपर्यंत चंद्र सूर्य अस्तित्वात आहे तोपर्यंत एकदा देव माझा पती व्हावा, इतकी इच्छा मात्र प्रगट केली. हा तिचा भाव आहे, हे तिचं नाविन्य आहे, हा तिचा स्त्रीत्वाचा पुरुषार्थ आहे. पण महाराज त्याच्यावर प्रेम असणारी बाई पलंगावर न येता विश्वाच्या मालकानं अंगठा लावला आणि पलंग मोडून टाकला. बाईन तोंडात नाही शाप दिला. टळटळाट, ज्या अंगठ्याने माझा पलंग मोडलास त्याच अंगठ्याला बाण लागल आणि इहलोकातली यात्रा संपल. तोच जगाचा बाप भगवान श्रीकृष्ण परमात्मा झाला आणि प्रभास नक्षत्रावर जरा नावाचा पारदी आला आणि या पारद्याने भिल्ले विंधिले शारंगधर. त्याच अंगठ्याला बाण लागला आणि द्वापार युग संपलं, कलीला आरंभ झाला आणि माझ्या विश्वाच्या बापाला स्वतःची जीवन यात्रा संपावं लागली. टळटळाट म्हणतात टळटळाट. सांग का एक पुन्हा? एका बाईचा नवरा मारला पंढरपुरातल्या मालकानं. मारायची गरज नव्हती, मिटवायची ताकद होती. 2 भावाचं भांडण लागलं. मोठ्याल्या माणसाला बोलल्यावर एकान गोळी घेऊन जावा का? मोठ्या माणसाचं काम आहे दोन्ही भावायचं मिटवायचं आणि त्यांचा कारभार सुरळीत करून द्यायचा. एकाला राज्य दिलं आणि एकाला मारलं, वालीला मारलं. बाईनं काय म्हणली? देवा, माझ्या संसार रूपी रथाला 2 चाक आहेत, एक पती आणि पत्नी आहे, पण पती नावाचं चाक मोडून टाकलंच देवा. हा रथ लंगडा झाला रे, लक्षात ठेव देवा. हृदयावर हात ठेवला आणि टळटळाट सुटला. तुझाही संसार नीट होणार नाही. जगाचा बाप महालात आणि लेकरू झाले रानात. पोराचा बाप आलेशान बंगल्यात आणि पोरग पळसाच्या पानावर टाकले. महर्षी वाल्मिकांच्या आश्रमावर सीताईसाहेब प्रसूत झाल्या नदीच्या कडेला आणि पळसाच्या पानावर लेकरू ठेवले, पळसाच्या पानावर. महाराज टळटळाट, देवाच्या बापाला चुकला नाही. तुमची आमची काय कथा आहे? पंढरपुरातल्या मालकाच्या बापानं एका बाईचं पोरग मारलं. आता शेवटचा बस झाला. आता मलाही एखाद्या वेळेस म्हशीच्या वाघरावानी सुधरत नाही. गाईचे वासरं चांगले असतात, वाघार हिरवं दिसल्यावर दूध कळत नाही त्याला. हा, पण इतका हसू नका. मला जर वाघारू म्हणत असाल तर मग वाघाराचं कीर्तन ऐकणारे हो ना. आमच्यावर घेतल्यावर खसखस बी कधी यायची. दशरथ राजाने श्रावणाला मारलं. गावडेजी बापू, माय बापाला डोळे नव्हते. राजाने जाऊन सांगितलं तुमचा पोर मुलगा मृत्यू पावला. अरे
राजा आहेस तू. केलं रे आमचं वासरू. आणि प्राण सोडता सोडता जाता जाता 2 हंस शरीरातून बाहेर पडले आणि त्या हंसाच्या डोळ्यातून पाण्याचा थेंब पडला आणि तो थेंब टळटळाट होता. आम्हाला एक असताना जवळ नव्हता रे. आम्हाला एक असताना जवळ नाही. तुला सुद्धा अशी गती प्राप्त होईल. 4 मुलं झाले पण अंतकाळाच्या वेळेला एक पण नाही. 4 पुत्र राया दशरथा. देवाच्या बापाला टळटळात. देवाचा बाप कोण? मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र विश्वाचा देव आहे. आणि विश्वाच्या देवाचा बाप दशरथ राजा. याला जर टळटळाट झाल्यामुळं 4 पुत्रापैकी एकही हजर नाही. टळटळाट सहन करायचा नाही. बाईचं पोरग पेटून दिलं गंगेत. इथपर्यंत आलतो. किराताचं पोरग पेटलं त्या बाईचं. आणि मुलगा पेटल्याच्या नंतर वापस निघताना एकटा धोरडा पाहिला. जळालास का रे बाळा? हे बाळा उलट दुःख झालं रे बाळा. बाळा लेकराच्या हाताने आईचा अंत्यविधी व्हावा. बाळा विश्वाच्या मालकानं न्याय चुकीचा केला रे. बाळा मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रानी आपल्यासाठी चुकीचं काम केलं रे बाळा. तुझ्या हाताने माझं व्हावा पण माझ्या हाताने मुलाचा अंत्यविधी झाला. या माईला काय दुःख असेल रे बाळा. त्या मुलाच्या अग्नीच्या ज्वाळा पाहत 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 रस्त्याने चलत होती. जगाचा बाप तिच्याकडे पाहत होता. नवे नवे एका हाताला प्रभू रामचंद्रानं धरलं होतं आणि एका हाताला सुमंतानं धरलं होतं. आणि स्वतःचं काळीज पेटून देऊन आई गंगेतून बाहेर पडते. त्यावेळेला तिला जगाचा बाप दिसत नव्हता. विश्वाच्या बापाचा प्रधान दिसत नव्हता. तिला जळत्या ज्वाळेमध्ये स्वतःचा पोटचा बाळ दिसत होता. आणि हृदयातून एक ध्वनी निघला आणि विश्वाच्या मालकाला टळटळाट लागला. तुला मारण्याची ताकद आमच्यात नाही. तुला मारण्याची ताकद आमच्यात नाही. पण माझा बाळ गेल्याच्या नंतर जितकं दुःख मला होईल तितकंच दुःख तुझ्या मायबापाला होईल. हा जगाचा बाप मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र एक कर्माचं गाठोडं घेऊन मथुरेत जन्माला आला. बरोबर 2 घंटे 4 मिनिटाच्या नंतर मायबापाला सोडून यशोदेकडे जावं लागलं. 11 वर्ष 53 दिवस जगाचा बाप मुलगा मायबापाला पाहायला भेटला नाही. सामान्य दुःख आहे पण जावा कोणाच्या घरी लागलं ते पहिल्या कडव्यात सांगितलं. वैकुंठ विठोबार कुमाये 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 विठोबार हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरुदेव महाराज प्रभु रामचंद्र भगवान गोपाल कृष्ण भगवान विठोबार कुमाये विठोबार कुमार विठोबार कुमाये विठोबार कुमाये विठोबार कुमाये विठोबार कुमाये विठोबा हरि हरि विठोबार कुमार विठोबार कुमाये विठोबार कुमाये विठोबार कुमाये विठोबार कुमाये विठोबार कुमार हो बार कुमार होबा 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 होबा
कर एक हार तिकडे वरे द्या भगवान श्रीकृष्ण परमात्मा फक्त 5 मिनिटं आता फक्त 5 मिनिटं